भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनिक नये माझे मना हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित अनिक नये माझे मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नाही माझे मना हो का पंडित शहाणा पांडुरंगा करो प्रथमान नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्वे संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधी राजा वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनिक नाही माझे मना हो का पंडित शहाणा सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत गोड सुंदर असा संत या प्रकरणातील सर्वांच्या परिचयाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या दृष्टिकोनातून आदर्श पुरुषाची काही सुटसुटीत व्याख्या या अभंगात करतायत. उपस्थित सर्व भाविक मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चालू असणार हा भव्य दिव्य भक्ती उत्सव त्या भक्ती उत्सवाचं निमित्त स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु वासुदेव महाराज यांच्या जन्म शताब्दी तथा स्वानंद सुख निवासी परमश्रद्धेय गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज प्रस्थापित वारकरी शिक्षण संस्था शताब्दी महोत्सवी वर्ष या दोन निमित्ताचा औचित्य साधून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन सर्व भाविक मंडळी ग्रामस्थ मंडळी यांनी आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण विठ्ठलजी महाराज कुर्डे यांच्या मार्गदर्शनात हे भव्य दिव्य कार्य भव्य दिव्य भक्ती उत्सव चालवलेला आहे आणि या भक्ती उत्सवातील आजची चिंतन सेवा पूज्य महाराजांच्याच आज्ञेतून माझ्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठला एका महात्म्याने चालू केलेल्या ज्ञान परंपरेचे 100वे वर्ष आहे आणि एका महात्म्याच्या जन्म शताब्दीचंही 100वे वर्ष आहे. म्हणजे जन्माचंही 100वे वर्ष आहे. या दोन महात्म्यांच्या दृष्टिकोनातून मी या अभंगाची निवड केलेली आहे. वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगायचा जर ठरला तर रात्र पुरणार नाही, कितीतरी दिवस लागतील एवढा व्यापक. तो काय 2 पानाचा 3 पानाचा असा नाहीये, एक किंवा एक प्रबंध 2 प्रबंध लिहावा एवढा तो मर्यादित नाहीये, फार व्यापक फार मोठा आहे. पण संत श्रेष्ठ बहिणाबाईंनी या इतिहासाला एका अभंगात सूत्र रूपानं ग्रथित केलेलं. जरी पुढे म्हणजे तुकोबाराय नंतरचा संप्रदायाचा इतिहास जरी त्याच्यात आलेला नसला तरी मला तरी वाटतं संप्रदायाचा मूळ गाभा असणारा इतिहास तो अत्यंत सूत्र रूपात बहिणाबाईंनी अवघ्या 4-5 अभंगामध्ये आणला. महाराज मोठ्यांचं बोलणंच असं असतं, ते सूत्रात्मक असतं. सूत्राचं लक्षण करत असताना शास्त्रात केलेलं आहे त्याच्यात अक्षर अल्प असतात. अल्पाक्षरम
अक्षर किती असतात? कमी असतात. सूत्रात अक्षर कधी जास्त नसतात, अल्पाक्षर. अल्पाक्षर जरी असलं तर त्याच्या संदिग्धता नसते, ती असंदिग्धम, त्याच्यात कोणती शंका राहत नाही. विश्वतोमुखम, त्याची व्यापकता असते. असं काही सूत्राचं लक्षण आहे. महत्वाची 3 सूत्र लक्षण आहे का, की त्याच्यात अक्षर कमी असतात, अर्थ सार रूपाने असतो, असंदिग्ध असतो. म्हणून महात्मा बोलत असताना सूत्र रूपानं बोलत असतो. म्हणून बहिणाबाईंनी काही 2-4च एका अभंगातल्या चरणातच काही सूत्र एका रूपकाच्या माध्यमातून मांडले, पण उभ्या वारकरी संप्रदायाचा इतिहासच तो लिहिला असं मला तरी वाटतं. मला वाटतं अभंग कदाचित तुमच्या लक्षात आलाही असेल, तरी तो अभंगाचा निर्देश करून जातो. बहिणाबाई महाराज म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. हो, त्याची सुरुवात आहे, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, बहिणी मने फडकती ध्वजा, निरूपण केले ओझा. असा याच्यामध्ये ज्ञानदेवानी या संप्रदायाचा पाया रचला. नामदेवांनी याचा किंकर होऊन विस्तार केला, मालक होऊन विस्तार नाही केला. नामातयाचा किंकर, सेवक होऊन विस्तार केला. प्रस्तुत विषय नाही, पण बोलून जातो. कारण परंपरेचं वारकरी संप्रदायात मालक कोणीच नाही. या परंपरेचे मालक ज्ञानोबा तुकोबा, बाकीच्यांनी मालक म्हणून घेऊ नये, बाकी सेवक आहे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा आपली परंपरा जेव्हा देवाला सांगतात तेव्हा मालक म्हणून नाही सांगत. वंश परंपरा दास मी अंकिता, मी त्या परंपरेचा मालक आहे ही भाषा नाहीये तुकोबारांची. त्या परंपरेचा मी काय आहे? दास, सेवक आहे. म्हणून संप्रदायातला प्रत्येक वारकरी, प्रत्येक घटक, प्रत्येक व्यक्ती, इथं मालक कोणी नाही, सगळे सेवक आहे. इथं मालक कोणी नाही. म्हणून वारकरी संप्रदायाकडे पाहण्याचे दृष्टिकोन जर 2 धरले सध्याच्या काळात आपण, काही लोक वारकरी संप्रदायाकडे फार आदराने आणि व्यापक कार्य करणारी एक भक्ती परंपरा म्हणूनही पाहतात, पण वारकरी संप्रदायाकडे कोणी विडंबना नाही पाहत. मी एक सांगतो, तुमचा दृष्टिकोन काय हे मला अंदाज घेणं अवघड, पण तुमचा व्यापकाचा दृष्टिकोन असो किंवा शूद्रतेचा दृष्टिकोन असो या परंपरेकडे पाहण्याचा, पण या परंपरेमध्ये एक जमेची बाजू आहे. अजून हा परम संप्रदाय अन्य संप्रदायाच्या मानाने सेवाधारी आहे, ही जमेची बाजू. अजून तो सेवाभाव आम्ही विसरलेलो नाहीये, आपला संप्रदाय विसरलेला नाहीये. म्हणून या गादीवर कोणताही कीर्तनकार आला ना, त्याच्या तोंडात पहिला शब्द असतो सेवेकरता निवडलेला अभंग. सेवेकरता, इथं सेवक आहे. म्हणून फड पद्धतीमध्ये तर जेव्हा कीर्तनाचं आमंत्रण दिलं जातं तेव्हा शब्दच आहेत, महाराज आमच्या फडावर तुमची आज काय आहे? सेवा आहे. नाही तर समाजानं लय वाट लावली महाराज या शब्दाची. कार्तिकीत आलेले लोक काय गमतीशीर येतात महाराज, काय विचारायची सोय नाही. काही लोक म्हणतात महाराज आम्हाला तुमची तारीख पाहिजे, काही लोक म्हणतात महाराज आम्हाला तुमचा कार्यक्रम पाहिजे. गेल्या कार्तिकीत आता वर्ष होईल, एक साताऱ्यातला माणूस आला, तो तर मला बोलला महाराज आमच्या सप्ताहात तुमचा दिवस घालायचा आहे. म्हणजे कोणता घालू तेवढा. मी त्याला विचारलं तुझा रिकामा कोणता आहे तेवढा सांग, त्याच्या 12 दिवस मी माझं उरकून घेतो. म्हणजे तू दिवस घालायला मोकळा, गाव बुंदी खायला मोकळा. अवघड आहे. एकनाथ महाराज काल परवा एक फोन आला मुंबईतून, मला ते शब्द तर कसा उच्चारावा आम्हाला प्रश्न पडलाय. मुंबईवरून फोन आला म्हणजे कीर्तनाची सेवा घेण्याकरता. तो माणूस मला म्हणतो कसा, हॅलो जय हरी, उमेश महाराज का? मी मीच बोलतोय. आमची ऑर्डर घेता का? असं मला सांगायचंय काय की किंकर होऊन विस्तार केला, ही नामदेवांची खासियत सांगितली. या परंपरेत मालक कोणी नाही, किंकर आहे, विस्तार केला. नाम आता याचा किंकर, जेने केला हा विस्तार. पुढचा शब्द आहे जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. एकनाथ महाराजांनी खांबाची भूमिका बजावली या संप्रदायात. खांब त्याला म्हणतात जो पायाच्या आधारावर असतो, कळसाचा आधार असतो. ज्ञानोबाराच्या तत्वज्ञानाच्या आधारावर तुकोबाराचे झालेले आधार म्हणजे नाथ महाराज. काय खांब. आता मंदिर झालं का? नाही. मंदिर पूर्ण तेव्हा जेव्हा त्याच्यावर कळस बसवला जातो. देवळाच्या कामा कळसू,
मंदिर कधी पूर्ण? जेव्हा त्याच्यावर कळस बसवला. मग या मंदिराचा कळस कोण? या मंदिराचा कळस कोण जेव्हा विचारलं तेव्हा बहिणाबाई महाराज म्हणतात, तू का झाला से मंदिर पूर्ण झालं. आणि त्या मंदिराच्या कळसावर जणी म्हणे फडकती ध्वजा, निरोपण केले ओझा. बहिणाबाई पताकाच्या ठिकाणी मंदिर पूर्ण झालं. मंदिर पूर्ण झालं म्हणजे सर्व झालं असं कधीच नाही. म्हणून एक वाक्य विचारायचं जर ठरलं तर, मंदिर बांधणं सोपं आहे का सांभाळणं सोपं आहे? सांभाळणं कोण म्हणलं? अवघड आहे. सध्याच्या काळात तरी मंदिर सांभाळणं अत्यंत अत्यंत अवघड आहे. बांधणं सोपं आहे. आज समाजाकडे भरपूर पैसा आहे, सहज कोणी वर्गणी दिली की मंदिर बांधलं जातं. पण त्याची वर्षभर त्याची मंगलता, त्याची दिव्यता, त्याची रमणीयता जपण्याकरता त्या ठिकाणी मंदिरातली दीप दिवा, नैवेद्य, मूर्तीची पूजा ह्या गोष्टी करणं अवघड झाले. आणि आजकाल लोक केवढी मोठी मोठी मंदिरं बांधायला लागली. गाव लेवलवर तीर्थाला लाजवेल अशी मंदिरं बांधायला लागली महाराज. ते मी नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात कर्जुली हरियाणा गाव आहे, कर्जुली हरियाणा, त्या गावात जात असतो. त्या गावात गाव लेवलवर त्या लोकांनी त्यांच्या गावात हरेश्वर महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिराचं बांधकाम चालू आहे सध्या. आणि त्या मंदिराच्या बांधकामाचं इस्टिमेट फक्त 6.5 कोटी. फक्त किती? 6.5 कोटी. आणि त्या गावाने निर्णय घेतला एकही पुढाऱ्याचा पैसा याच्याकरता घ्यायचा नाही. म्हणजे मंदिर बांधणं आता अवघड झालेलं राहिलं. मंदिर बांधणं सोपं आहे पण ते सांभाळणं अवघड आहे. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी महात्म्यांनी या मंदिराची पूर्णता केली. पण त्यांच्या नंतरही या मंदिराची जी व्यवस्था ठेवली, त्या व्यवस्था म्हणजे सध्या चालू असणाऱ्या या परंपरा आहेत. आणि त्या परंपरेमध्ये अत्यंत देदीप्यमान असणारी परंपरा म्हणजे सद्गुरु जोग महाराजांची परंपरा, गजानन महाराजांची परंपरा, भास्कर महाराजांची परंपरा, गजानन महाराज, भास्कर महाराज, वासुदेव महाराज अशी परंपरा. या परंपरा म्हणून मी तर म्हणेन या परंपरा वासुदेव महाराज त्या म्हणजे गजानन महाराजांची परंपरा आणि संस्थेची परंपरा फार दूरची नाही, ती एकच आहे. पूज्यपाद वासुदेव महाराज हे सद्गुरु जोग महाराज प्रस्थापित वारकरी शिक्षण संस्था या संस्थेच्या अनुग्रहित होते, शिक्षित होते. एकच परंपरा. म्हणून या संप्रदायामध्ये असणाऱ्या फड परंपरा, या शिक्षण परंपरा, भजन परंपरा, मी तर म्हणेन या परंपरा म्हणजे वारकरी संप्रदायाची संपत्ती आहे. संपत्ती का? त्याच्याकरता मला ज्ञानोबारांनी संपत्तीची केलेली व्याख्या म्हणावी लागेल, मग लक्षात येईल. मला वाटतं ज्ञानोबारांनी संपत्तीची व्याख्या एवढी सुटसुटीत केली, जगातल्या एकाही अर्थतज्ञाला एवढी सुटसुटीत आणि गोड व्याख्या नाही करता यायची, एवढी सुटसुटीत व्याख्या केली. ज्ञानोबारांनी संपत्तीची व्याख्या काय केली? ज्ञानोबाराय म्हणतात संपत्ती त्याला म्हणावं एकाला पुष्ट करणाऱ्या अनेक वस्तूचा संग्रह करणे म्हणजे संपत्ती. का एका ते पोखी ऐसे बहुत पदार्थ एकी संपाद जती जे लोकी ते संपत्ती म्हणे पे.
एकेकांना पुष्ट करणाऱ्या अनेक वस्तूचा संग्रह म्हणजे संपत्ती आहे. म्हणून या सर्व परंपरा एक एक परंपरेला पुष्ट करणाऱ्या आणि संप्रदायाचं वैभव वाढवणाऱ्या आहेत. म्हणून ह्या सर्व परंपरा म्हणजे वारकरी संप्रदायाची खरी संपत्ती आहे. या संपत्ती असतात. कसं असतं, संपत्ती जी असते ती संपत्ती स्थावर आणि जंगम या दोन गोष्टीत विभागली जात असते. जिचा चलनार्थ व्यवहार केला जातो ज्या संपत्तीचा तिला जंगम म्हणतात, आणि जिचा स्थायी रूपाने विचार केला जातो ज्या संपत्तीचा त्याला स्थावर म्हणतात. स्थावर आणि जंगम अशा त्या दोन प्रकारच्या संपत्ती असतात. हो, स्थावरामध्ये घर ही संपत्ती आहे, आपली शेती ही संपत्ती आहे. संपत्ती सगळी जरी असली, एक सांगू का, शरीरही संपत्तीच आहे आणि पैशाच्या नोटा पैसा ही सुद्धा काय आहे, संपत्तीच आहे. पण सर्व जरी संपत्ती असली तरी माणसाच्या विशेष आदराची संपत्ती एखादीच असते. म्हणजे ढोर ही संपत्ती आहे. नवे नवे त्या ढोराने केलेलं शेण ही सुद्धा आपली काय आहे, कारण एक एका ते पोकीत ते शेणच शेतीला पुष्ट करणार आहे. ती सुद्धा आपली काय आहे, संपत्तीच आहे. तीही संपत्ती आहे. पण मला सांगा, नोटावर जेवढं प्रेम असतं तेवढं आणण्यावर आहे. एखादी संपत्ती विशेषच असते, पैशावर विशेष प्रेम असतं. जरी संपत्ती अवच्छेदकात सर्व बसत असल्या तरी पैसा या संपत्तीवर विशेष लक्ष असतं, कारण तेवढी ती विशेष असते. माणूस त्या पैसा करता काय करत नाही, नवे नवे शरीर नावाची संपत्ती त्याच्या वळून टाकतो. काय ज्ञानोबराय बोलले, ज्ञानोबराय म्हणतात, अरे एकोत्तराचे वाडी जळती आगी घाली ती उडी. ज्ञानोबराय म्हणतात 1% व्याज नाही, त्याला आधुनिक शब्द इंटरेस्ट शब्द आहे का तुमच्याकडे? म्हणजे तुमच्या भागातल्या लोकांना इंटरेस्टच्या बाबतीत इंटरेस्ट आहे का? आमच्या तर टक्क्याला 20 इंटरेस्ट आहे लोकांना, भरपूर इंटरेस्ट. एक उत्तराची वाढी 71 रुपयाला 1 रुपया वाढत असेल, काय त्या ओळीचा स्पष्ट अर्थ नाही माहित पापा मला, पण एक उत्तराची वाढी असं म्हणतात. एखादा स्वतःच्या शरीराचं बलिदान केलं जातं कारण त्या संपत्तीवर विशेष आदर आहे, कारण ती विशेष उपयोगाची आहे. याला मला एवढ्या दूषित नजरेनं सध्या तरी पाहायचं नाही, कारण मला जरी संपत्ती सर्व असली तरी त्यातही काही संपत्तीवर विशेष आदर असतो. तसं या वारकरी संप्रदायातल्या सर्व परंपरा ही जरी संपत्ती असेल, त्याच्यातल्या काही काही परंपरा त्यांनी त्यागातून, आपल्या वैराग्यातून, आपल्या प्रचारातून, आपल्या प्रसारातून एक विशिष्ट स्थान प्राप्त केलं. ती परंपरा म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा. काय त्यागी माणसं महाराज. वासुदेव महाराजांची निष्ठा, त्याग या गोष्टी जर पाहायच्या ठरल्या, त्यांच्या जन्माबद्दल विद्वत्तेला तर तोडच नाही. काही लोकांची विद्वत्ता पुस्तकातली असते, पण इतिहासाची असतेच असं नाही. एखाद्या जर गोष्टीचा जर आपण विचारला पाठपुरावा की का हो तुम्हाला खंडन खाद्य बृहत प्रस्थानत्रयीतले ग्रंथ सोडवता येतात, पण इतिहासाची संशोधनात्मक माहिती असेलच असं नाही. पण वासुदेव महाराज एक असं रत्न या परंपरेत या संप्रदायाचं होतं की ज्यांना सर्व अंगाने अभ्यास होता. अशी विद्वान माणसं थोडी येत नाही, आणि एवढी विद्वत्ता असून सुद्धा निष्ठा किती. ते आम्ही संस्थेमध्ये असताना आमचा एक मित्र होता, तो रोज देवाची पूजा करायचा, अर्धा तास करायचा. पहिल्या वर्षातही तो देवाची पूजा करायचा, आणि जेव्हा दुसऱ्या वर्षात विचार सागर शिकायला गेला तेव्हा देवगुरु मिथ्या म्हटल्याबरोबर त्याने देव उचलले नदीत नेऊन टाकले. मिथ्या तर त्याची पूजा कशाला करायची. म्हणजे एक विचार सागरासारखा प्रारंभिक ग्रंथ शिकला तरी भक्तीची निष्ठा ज्यांच्या अंतःकरणातली डोलायमान होते. पण पूज्यपाद वासुदेव महाराज एवढं ज्ञान असून सुद्धा मला तर वाटतं ज्ञानोबरायांनी ज्ञान गिळोनी गावा गोविंद उगा हे प्रमाण अशा महात्म्याकडे बघूनच रचले की काय असं वाटतं. कारण महात्मा जसं अतीत पाहू शकतो तसं अनागतही पाहू शकतो. जसं मागचं साधूला कळतं पुढचंही कळतं, पण एवढी निष्ठा. खरं तर ज्ञानाचं मरण आमच्या देशातच झालं पाहिजे असा काही नियम नाही. मी
लवकर निर्याणावर येतो बाबांच्या महाराजांच्या, की महात्म्याचं निर्याण अमक्या ठिकाणी झालं पाहिजे असं काही नाहीये. कारण तोच एक तीर्थक्षेत्र झालेला आहे, तो तेची तीर्थ तेच एक क्षेत्र जे की तेच एक पवित्र. स्वतः तो तीर्थ आणि क्षेत्र यात नवल नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये म्हणजे तीर्थम कुर्वन्ते तीर्थानी, तीर्थांना सुद्धा तीर्थ. तुकोबराच्या वचनात बोलायचं जर ठरलं तर तीर्थासी तीर्थ झाला तोची, ही योग्यता आहे. महात्म्यांना मरणाकरता अमकच क्षेत्र असलं पाहिजे असं काही नाही. महात्मा कुठेही मेला तरी त्याला सद्गतीच आहे, वादच नाही. पण असं असून सुद्धा बाई गोविली वासना मात्र साधू परमात्म्याच्या क्षेत्राबद्दल त्याच्या रूपाबद्दल आपली निष्ठा रोवून ठेवतो. रोवणं त्याला म्हणतात की जी सहजासहजी ढिल्ल होत नाही, ते रोवणं म्हणतात. बाई गोविली वासना, गोवून टाकली परमात्म्याच्या चरणावर वासना. म्हणून एवढी सामान्य गोष्ट नाही, लोकांनी महात्म्याच्या मरणाला योगायोग म्हणून दिलं. काय लोक म्हणतात योगायोग आहे, तुझ्या जीवनात का घडत नाही? मग योगायोग म्हणावं, घडत का नाही? अशी काही काही लोकांचे महाराज मरण दिसून येतात. त्या श्रीगोंदा तालुका नगर जिल्ह्यात एक बाई, संसारिक बाई, एवढी पतीवर निष्ठा की पतीला जेवण केल्याशिवाय अन्नाचा कण खात नव्हती महाराज. नाहीतर आपल्या म्हणलो असतो, पण मला नाही तर म्हणू कसं. तुमच्यापैकी काही काही जणांच्या भजे तळता 2-2 घाणे खातात, तो भात गेला. पण ती भजे तळता 2-2 घाणे फस्त कसे झाले? आणि निमित्त असतं, मीठ कसे पाहायचं होतं म्हणून निमित्त असतं. अन्नाचा कण खात नव्हते. वारकरी पती सोबत निष्ठेनं वारी. एवढंच नाही, आजारी पडले दोघही शय्यावर होते, मृत्यूशय्यावर होते. नारळाचं पाणी पचण्याची मारामार होती. पण त्याही काळात ती बाई विचारायची, का ग सुनबाई, त्यांना दिलं का काही? मगच घ्यायची. शेवटचा काळ असा, एके दिवशी सुनबाईला विचारलं, सुनबाई अगं त्यांना दिलं का काही खायला? सुनबाई गप्प झाली. ती एकही बोलली नाही, दोनही बोलली नाही. कारण त्या दिवशी तिचा पती, म्हातारीचा पती वारलेला होता. पोरांनी सांगितलं ही रडल, परत खाणार नाही काही, आधी खाऊ घाला. पण ती गप्प झाली. का गप्प झाली? म्हातारी हुशार होती. ती जवळ गेली, उठली, मला त्यांच्यापर्यंत न्या म्हणली. तिथपर्यंत नेलं, पतीच्या पायाजवळ बसली. एकही डोळ्यातून पाणी आलं नाही, एकही थेंब रडली नाही. गेले का तुम्ही? झाले का मोकळे? हे 2 वाक्य बोलली. आणि नुसतं वर पाहिलं, देवा खरंच जर आयुष्यामध्ये त्यांच्या पाठीमागं जर एकही घास खाल्ला नसेल तर मला तू आत्ता नेशील, खरा असशील तर. खाली मान वाकवली, परत उठलीच नाही. याला तुम्ही योगायोग म्हणाल का? विचारायचं वारकरी, का रे ज्ञानोबाराय आले का? ज्ञानोबाराय आले का? आणि आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी आपलं जीवन लीलया त्या परमात्म्याच्या चरणी समर्पित करणं हे भाग्य सहजासहजी सर्वांना लाभत नाही. कारण मी अशी माणसं पाहिले. एक माणूस होता, तर नाव नाही सांगत, मठाचे व्यवस्थापकच होते, आपल्याच परिसरातला मोठा होता, आयुष्यभर पंढरपुरामध्ये राहिला. आणि भाचीच्या पोरीच्या नातवाचं लग्न होतं. आता ते नातं काय लागतं ते तुम्ही ताण द्या, मी तेवढा ताण देणार नाही. भाचीच्या नातीच्या पोराचं लग्न होतं, लग्नाला म्हणून गेला. पुढे सांगावंच लागेल का तुम्हाला? तिकडच मेला. असं घडत नाही, सहजासहजी घडत नाही. एवढी वारकरी संप्रदायाची निष्ठा, उपासना निष्ठा, आणि असं उपासनामय जीवन, एवढं गोड जीवन. आणि त्याग तर किती किती त्याग. मी महाराजांचं दर्शन झालेलं आहे, मला मी पाहिलेलं आहे महाराजांना. ती मूर्ती महाराजांची डोळ्यासमोर मला आठवते. आणि सहज चर्चा झाली महाराजांच्या याच्या काळात की महाराजांनी आपल्या संस्थांची सर्व संपत्ती गजानन महाराजाच्या चरणी समर्पित केली. एवढी सामान्य गोष्ट नाही. याच संप्रदाय, माफ करा संप्रदायात म्हणण्याचं मला हे वाटतंय की याच महाराष्ट्रात अशी महाराज मंडळी आहेत, त्यांनी स्वतःची मंदिरं नाही, स्वतःच्या मूर्त्या आणून ठेवल्यात.
मी बोललेलो अतिशयोक्तीचं नाहीये. मी आता कीर्तनात जाहीर नाही नावं घेऊ शकत. कीर्तन सुटल्यावर मी माझ्या गाडीत बसून तुम्हाला त्या मंदिरापर्यंत येईल, पण डिझेल तुम्हाला टाकावं लागेल. मी तुम्हाला त्या मंदिरापर्यंत नेईल. ही ती मंदिर आणि ही त्यांची काय आहे, मूर्ती आहे. काय मला बुद्धीचं की वाटते काय काय लोकांच्या. एका महाराजाला तर त्याने 3 मूर्त्या केल्या तरी त्यांना पास नाही पडून आता 4थी टाकली आहे. विठाला आपलं अस्तित्व माझ्या पाठीमागे असावं हे कुठेतरी केविलवाना प्रयत्न सध्या जगाचा चालू. आपलं तरी काय, माणसं एकदा जेव्हा उतरत्या वयाला जसं आमच्या अभंगाचं उत्तरार्ध असतं तसं आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये आली की त्या फोटोग्राफर कडे जातात. एक चांगला फोटो काढतात. तो काचामध्ये मडवतात. जन्मदी तुमच्या लक्षात आलं की नाही काय, एक ह्या बाजूला तारीखही लिहून ठेवतात. मृत्यूदी एवढं सुद्धा लिहून ठेवतात. तारीख टाकणं त्यांच्या हातात नसतं, पण ते काय ठेवतात लिहून. बाबा एवढा प्रयत्न का, कसा करता एवढा प्रयत्न. म्हणजे महाराज मी गेल्यावर हे पोरं लावतीलच याची मला भरोसा नाही. म्हणजे स्वतःचा खाते उतारा सुद्धा एवढा पाठ असतो तरी आपलं अस्तित्व शिल्लक राहावं हा केविलवाना प्रयत्न असतो. पण एका बाजूला एक महात्मा असा असतो, आपलं जीवन सर्व काय असेल ते सद्गुरूच्या चरणी समर्पित करून त्याच्या डोक्यात एकच असतं, जळो आता नाव. ही सामान्य गोष्ट आहे. महाराज सध्याचा काळ असा आहे की हातातला 1 रुपया सुटण्याची मोठी मारामार, पण एवढी संपत्ती, एवढी लीला या त्यागमय जीवनात. महाराज संपत्तीचा त्याग त्यांनाच घडतो. त्याग कोणाकडून होतो, त्याच्याकडून त्याग होतो ज्यातने जीवन त्यागमय जगलो. त्याग काही अचानक अंगात बाणत नसतो, मला एक क्षणाला बाणत असतो. गौतम बुद्ध एका बाईच्या दारात गेले. फार गोड गोष्ट आहे, छोटीच आहे. गौतम बुद्ध एका बाईच्या दारात गेले. म्हणले, बाई काहीतरी दे ना. काय देऊ दादा तुला. म्हणजे कधी भाकरी दे. दादा घरात पीठ नाही रे, 3 दिवस झालं चूल पेटली नाही, एखादं थोडस पीठ दे. काय बोलतो दादा. अरे पीठ जर असतं तर भाकरी नसती का केली. म्हणजे बाई मग एक कर, काय तुझ्या दारात आवळ्याचं झाड दिसतंय त्याचा एक आवळा दे. नाही, झाड दारामध्ये आवळ्याचं झाड आहे, पण ते झाड माझ्या तंदिरात वाटणे असल्यामुळे या वर्षी त्याच्या वाट्याला मी देऊ नाही शकत. बाई तुझ्या घरातली एखादी चिंधी दे. दादा ते नाही. बाई एक कर, तुझ्या दारातली थोडी माती दे. त्या बाईला प्रश्न पडला, साधू माझ्या दारातली माती घेऊन करणार काय. बाबा भाकर खाल्लं तर पोट भरेल, चिंदी कामाला येईल, आवळा कामाला येईल, माझ्या दारातली माती का मागता. माती मागण्याचं कारण काय. गौतम बुद्धाने उत्तर दिलं, बाई आज तुझ्याकडे काहीच नाही, तू काही मागितलं तर नाही नाही म्हणत राही लागली. ही नाही नाही म्हणायची सवय तुला लागू नये, आणि उद्या संपत्ती आल्यावरही सवय तुझी राशीच राहील. म्हणून आज माती दे, म्हणजे उद्या भाकर द्यायची तुला बुद्धी होईल. त्यात अचानक बाणत नसतो. मला वाटतं ज्ञानोबारांनी त्यागाला संपत्ती म्हटलं. भगवंतानं दैवी संपत्तीमध्ये काय लक्षण आहे, ते त्याग ही संपत्ती आहे. आणि संपत्ती म्हटलं की ती कमवावीच लागत असते. म्हणतो कोण नाही संतपण मिळत आहे, हे बाजारात मिळत नाही. त्याग वैराग्य ह्या गोष्टी बाजारात नाही मिळत, ह्या कमवाव्या लागत असतात. आपल्या आचरणातून संगतीतून या गोष्टी घडत असतात. म्हणून ज्यांनी आपलं पूर्ण जीवन साधनामय बनवून सद्गुरुनाथांची निष्काम बुद्धीने सेवा केली आणि त्याच्यातून आपलं एवढं त्यागमय जीवन बनवलं. महाराज बाप मेल्यानंतर त्याची वर्षश्राद्ध घालण्याची मारामार आहे, पण आज त्यांच्या जन्माची जन्मशताब्दी लोक साजरी करतात. आणि 1 दिवसाची नाही 1 वर्षाची करतात. याच्यात त्या महात्म्याचं जीवन पहा ना किती मोठं.
मी याच्याकरता एक युक्तिवाद सांगत असतो. युक्तिवाद असा आहे की सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी. त्याच्या आधी कोण होते? त्यांच्या आधी कोण होते? बरं, त्याच्या आधी कोण होते? हा, बरं, त्याच्या आधी कोण होते? सांगण्याचं तात्पर्य, 20 ते 25 वर्षापूर्वी या देशाचं नेतृत्व कोणी केलं या पंतप्रधानाचं नाव आठवत नाही, पण ज्या महात्म्यांचा जन्म 100 वर्ष लोक ध्यानात ठेवतात, तो महात्मा किती गोड असेल दादा, किती गोड, काय जीवन कार्य. 25 वर्षापूर्वी नेतृत्व केलं एका देशाचं, त्यांचं नाव आठवत नाही. नाहीतर सध्याचा काळ किती बिकट आहे सांगू का. मी साताऱ्याला गेलो होतो कार्यक्रमात. पापा म्हणजे आमच्या भागातलं नाव लय यायला लागले महाराजाच्या तोंडाला. आता काय करू, दूरचं गाव तेच आहे. अंगलट येणार नाही बोलाव माणसाला जास्त, ते जरा दूरच आहे म्हणून बोल. कारण कीर्तनकाराने आपल्या जीवनात एक नियम केला, आम्ही इकडे आलो की तिकडचं सांगतो, तिकडे गेलो की नाही, तुमच्या गावचं नाही सांगत, पहिल्यांदा आलो कसं सांग. म्हणे महाराज, म्हणलं काय, ते म्हातारं मेल्यावर बाप म्हणायचं सुद्धा जड आहे. ते म्हातारं मेल्यावर वर्षानं काय करायचं असते? म्हणजे जागरण गोंधळ. तसं नाही म्हणत, काय करायचं? मी बाबा पुण्यतिथी करायची असते. पुण्यतिथीला काय करावं? भजन करावं, अन्नदान करावं, जमलंच तर कीर्तन ठेवावं. त्याने महाराज कीर्तन तुमचंच. ठीक आहे, तेवढीच एक ऍड झाली डायरीला. म्हणलं बाबा मग तुझे वडील कधी गेले? म्हणजे गेल्या वर्षी गेलो होतो म्हातारा. मी म्हटलं बाबा मग त्यांची तारीख काय? तारीख तिथी काय विचारला आधी. बाबा ते तिथी वगैरे आम्हाला नाही कळत. म्हणलं बाबा तारीख सांग. तू तारीख सांग, मी पंचांगामध्ये तिथी पाहतो, पण कीर्तन करायचंय ना मला. मी पाहतो. महाराज तारीखही ध्यानात नाही. म्हणलं मग काहीतरी खूण सांग. कसं असतं, काय काय वेळा तारखा लक्षात नसतात. मग आता काही माणसाची जन्म तारखा काढायला फार जड जात. आमचे एक महाराज आहेत, त्यांची जन्म तारीख आम्हाला काढायची होती. ते वयोवृद्ध आहेत आता, म्हणजे वयोवृद्ध म्हणजे 40-50च्या दरम्यान. त्यांची आई 80-90 वर्षाची. आणि मग विचारलं तुमची जन्मतारीख. महाराज म्हणले मला तर माहित नाही. म्हणून आम्ही त्यांच्या आईला विचारलं, का आई मग हे महाराज जन्माला कधी आले होते? मग त्या म्हाताऱ्याबाईंच्या खुणा पैशाची यात्रा फुटली होती, आणि मग पैशाच्या यात्रेचा काल आला आणि याचा जन्म झाला. अशा काय खुणा असतात काही. त्यांना विचारलं जन्म कधी झाला? म्हणजे महाराज आमच्या गावात भागवत चालू होतं, त्याचा दुसरा दिवस होता, आणि त्या दिवशी महाराज जन्माला आले सकाळी सकाळी. आता आम्हाला माहित होतं त्यांच्या गावात भागवत असतं श्रावण शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी. मग लक्षात आलं द्वितीयेला जन्म झाला. पण आता साल कुठे? सालमीला कोणत्या वर्षी? महाराज ते काय आठवत नाही, पण आमच्या गावात लाईट त्याच वर्षी आली. आमच्या गावात लाईट त्या वर्षी आली. मग MSCB बोर्डात गेलो. त्या साहेबाला विचारलं, साहेब आमच्या गावात लाईट कोण्या दिवशी गेली? त्यानं 2 दिवस तर येऊच दिलं नाही आम्हाला. वेळ नाही महाराज म्हणला. आणि मग पिवळी नोट दाखवली तेव्हा बाड काढलं त्याने. आणि मग त्याने सांगितलं महाराज हे 1950 साली या गावात लाईट गेली, मग जन्म तारीख निघाली. अशा काय खुणा असतात? म्हणजे बाबा तुला तुझ्या वडिलाची तारीख आठवत नाही, एखादी खूण तरी सांग. ते खून काय? बायकोला काय खून आहे? तेवढ्यात ती बाई पळत आली. तिने सांगितलं महाराज आपल्या म्हणजे महाराज आमच्या म्हशीला रेडको त्याच दिवशी झालं. आता म्हशीला जाऊन विचारू का तुझ्या पोराचा बर्थडे कधी आहे? म्हणजे असला काळ आहे सध्या दादा, की या काळात बापाच्या श्राद्धाची तिथी लोक ध्यानात ठेवायला तयार नाही. पण आज एवढा समाज ज्यांच्या जन्माची शताब्दी, ज्यांच्या कार्याची शताब्दी करतं, ते जीवन किती गोड असेल. हो, सामान्य जीवन नाही ते जीवन. मला वाटतं जन्माला येऊन आयुष्यभर ज्यांच्या करता कष्ट केले, ज्यांच्या करता
ती म्हाताऱ्या माणसांची काही वाक्य असतात पहा. कोणी घरात गेले की त्या म्हाताऱ्यांना जर विचारलं ना आपण, महाराज बाबा तब्येत कशी, मग ते म्हणतात महाराज काही खरं नाही, एवढं जे दिसतं ते पठ्ठ्यानं मोठ्या भावाने लग्न झाल्यावर अंगावरच्या कपड्याने काढून दिलं होतं, हे सगळं पठ्ठ्याने कमवलं, शून्यातून विश्व निर्माण केलं, याच्या करता काय केलं नाही. मग त्याची ती यादी चालू होती, हाडाची, रक्ताचं, दिवसाची, रात्रीचा. तुम्हाला पक्क पाठवलं नसेल पाठवलं, तुम्हाला हेच चालू सगळ्यांची हाडाची काढ केली. मग मला सांगायचे काय, ज्या संसाराकरता, ज्या मुलांकरता एवढे कष्ट केली तर ते लोक ध्यानात ठेवायला तयार नाहीत. पण ज्याने आपलं आयुष्य पारमार्थिक हेतून जगले त्यांना 700 वर्ष झालं तरी समाज विसरायला तयार नाही. ते जीवन किती दैववान असेल आणि आपलं जीवन किती करंट असेल, किती करंट जीवन, किती दैववान, किती. कारण मी पुढे बोलणार होतो पण आता विषय म्हणून बोलतो. कारण दैव शब्दाला खरा अर्थ त्यांच्यानेच प्राप्त होतो. ज्ञानोबारांनी दैवाचं लक्षण 11व्या अध्यायात फार गोड केलं, एका तुकड्यात केलं. खरं तर ते दृष्टांत म्हणून घेतलेलं आहे, पण लक्षण फार गोड केलं. ज्ञानोबा म्हणतात दैव दैव म्हणजे काय, ज्याला कधी कौतुकाला सुद्धा दैन्याचं दर्शन नाही ते दैव. दैव जैसे कवतिके कहीच दैन्य न देखे, ते दैन्य. पुढे विस्तार करू आपण. म्हणजे ज्यांच्या दैवाला, ज्यांच्या प्रतिष्ठेला, ज्यांच्या योग्यतेला, ज्यांच्या त्यागाला, ह्या दैवाला, ह्या दैवी संपत्तीला चुकूनही दैन्याचं दर्शन नाही, हे खरे दैववान आहेत, असे हे महात्मे आहेत. म्हणून अशा दैववानाच्याच बद्दल चर्चा घडावी, काहीच चिंतन घडावं म्हणून या अभंगाची योजना आहे. थोडक्यात अभंगाचं आपल्याला चिंतन करायचंय, अगदी वेळेमध्ये कीर्तन सोडायचं. 1 मिनिट सुद्धा जास्त बोलणार नाही, 12च्या पुढे 1 मिनिट सुद्धा जाणार नाही, वेळेच्या बाहेर अगदी वेळ. दैव महात्मे दैववान आहेत, हे करंट नाही. आणि मग जीवनामध्ये काय असतं, खरा दैववान कोण याचा निवाडा सामान्य माणसाला घडत. आणि मग असा घडण्याकरता एखादा धीर पुरुष, एखादा ज्याला त्याची पारख आहे असा महात्मा त्याचा निवाडा करून देतो. म्हणून आज आपल्याला तुकोबारा खऱ्या दैववानाचा निवाडा करून देणार, अगदी सुटसुटीत भाषेत. खरा दैववान कोण, या अभंगाचं चिंतन दैव शब्दाला धरून सगळा अभंगही फिरवता येईल. पण मला वाटतं हा अभंग केवळ दैव शब्दाला फिरवण्यापेक्षा आपण 3 व्याख्येभोवती फिरू. जगात शुद्ध कोण, जीवनात कोणाचं दास्य करावं, आणि जगात खरा दैववान कोण, या 3 प्रश्नाचा गोष्टीचा निवाडा आपल्याला या अभंगात होणार आहे. अभंग सगळा सुटेल न सुटेल तुम्हाला भूमिका मांडून जातो. ज्याचं नाव रूपाच्या ठिकाणी चित्त जडले जीवानं त्याचं दास्यत्व करावं हा निर्णय महाराजांचा आहे. ज्यानं नवविध प्रकारची भक्ती जाणली जगात तोच शुद्ध आहे, हा शुद्धत्वाचा निवाडा आहे. आणि ज्यानं भक्तीचा जिव्हाळा जाणलाय तोच दैवाचा पुतळा आहे, की दैववानाचा निवाडा महाराजांनी केलेला आहे. पण या 3 गोष्टीचा निवाडा करत असताना द्रुपदही सांगून जातो, महाराजांनी आग्रह केला नाही. माझं एक वाक्य ऐका, आपलं मत मांडणं वेगळं असतं आणि मत लादणं वेगळं असतं. घरामध्ये भांडणं काय सांगू, घरामध्ये सध्या भांडणं काय, लोक परस्पराची मत दुसऱ्यावर लादतात म्हणून भांडणं. जगामध्ये मत लादू नये, माणसाने मत मांडत जावं. पण आपली परंपरा अशी आहे की जे विद्वान मंडळी ज्ञानेश्वरीतील या ओवीचा अर्थ असा असावा असाच आहे, ही लादण्याची परंपरा आपली नाही. हा असा असावा हे मांडणं. एक शब्द लादणं आणि मत मांडणं याच्यातला फरक सांगतो तुम्हाला. भांडण पेटायचं कारण आहे लादणं आणि मांडणं. कल्पना करा, घरामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती आहे, आपल्या शेतीच्या बाजूचा एक शेतीचा तुकडा विक्रीला निघालेला आहे आणि तो घ्यावा की नाही असा विचार आहे. म्हणून मोठा भाऊ घरात येतो आणि सगळ्याला म्हणतो, अरे मला असं वाटतं की आपण तो शेतीचा तुकडा घ्यावा. वाटतं असं बोला. मग त्याच्यावर साधक बाधक चर्चा. बारक्या भावानं म्हणावं, दादा घेतली असती पण त्याच्यात काय पिकत नाही, आहे ती जमीन करायला कोण नाही, कुठं त्याचं कुटाणा वाढून घेता, कोण शेतीकडे जाणार आहे. मग असा साधक बाधक विचार असतो. आणि मग भावाने सगळ्यांची मतं ऐकून तात्पर्य निर्णयावर यावं आणि थांबावं. याला मत मांडणं म्हणतात. आता मत लादण्याची, मी ठरवलंय ती जमीन घ्यायचीच, लगेच बारकाम कसा घेतो मी पाहतो, भांडणं सुरू. लादणं आणि मांडणं याच्यातला फरक सांगितला.
कल्पना करा, जरा तुम्ही जागे आहेत ना, एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो. भाजी करता घरात दोडके आणि कारले. दोडका शब्द आहे ना तुमच्याकडे? भाजी करता काय काय? दोडके आणि कारले. तुमची इच्छा आहे कारल्याची भाजी खावी आणि तुमच्या घरच्यांची इच्छा आहे दोडक्याची भाजी खावी. खरं सांगा, भाजी कोणती होते? एवढ्या स्वाभिमानाने म्हणता तुम्ही. सगळी तर दोडक्याची होते. आणि मग घरात मग दोडक्याची भाजी झाली. तुला म्हणलं होतं ना कारल्याची. मग भांडण पेटायला सुरुवात. कारण का? मत लादलं, मांडलं नाही. याच्या उलट पाहता मत मांडणी कशी असते, हे लादणं झालं, आता मांडणं सांगतो. काय ग भाजीला काय? अहो दोडके तर कारले आहेत. मला असं वाटतं कारल्याची भाजी खावी आज. बायकून अहो तसं नाही, कारले जर उद्या राहतील, कारले जरा ताजे आहेत, पण दोडके शिळे आहेत. ते दोडके आज संपवणं गरजेचं आहे. कारल्याचं काही नाही, कारले आज चिरू मीठ आणि लिंबू लावून ठेवू, उद्या करता येतील. मला वाटतं आज दोडक्याची करावी. भांडणं होतील का? हे मत मांडणं झालं. संसारात भांडणं होण्याची कारणे लोक मत लादतात, मांडत नाही. मत लादू नये, मांडावं. पण आज तुकाराम महाराजांनी, खरं तर तुकाराम महाराजांनी आपल्यावर मत लादावी अशी त्यांची योग्यता. हे असंच हे म्हणण्याची त्यांची काय आहे? योग्यता आहे. योग्यता असून सुद्धा तुकोबराज आपल्या समोर मत लादत नाही. महाराज आपलं मत मांडतात. आणि का नाही, माझे मन, माझ्या मनाला येत नाही बाबा, तुम्ही तुमचं पहा. ही आणि का नाही, माझे मना हा शब्द, मला वाटतं हा शब्द मत मांडणीचा आहे, मत लादण्याचा नाहीये. विठाला मत मांडायचं, मत लादायचं नाही. तर गोबारे आपलं मत मांडतात, महाराज मांडतात. महाराजांनी अजून मत मांडत असताना 3 मत मांडली. शुद्ध कोण, दास्य कोणाचं करावं, दैववान कोण, अशी 3 मत मांडली महाराजांनी. बरं, का बरं मांडली? मांडण्याची गरज काय, याच्या निवाड्याची गरज काय? त्याच्याकरता एक व्याख्या सांगतो, एक छोटासा दृष्टांत देतो, अभंगात प्रवेश करतो. व्याख्या थोडी लांब आहे, थोडी बारकाईने ऐका. एक सारख्या दिसणाऱ्या अनेक वस्तू असाव्या. निवाडा कधी करावा लागतो याकरता मी चिंतन मांडतो. एक सारख्या दिसणाऱ्या अनेक वस्तू असाव्या, त्याच्यातल्या काही खऱ्या आणि काही खोट्या असाव्या. आणि मग त्याची निवडण्याची नजर आपल्याकडे नसावी, तेव्हा एखाद्या निवडणाऱ्या रत्न पारख्याकडे, त्या पारखीवान व्यक्तीकडे जावं लागतं, निवाडा करावा लागतो. एवढ्या संकल्पना एका निवाडा शब्दामध्ये असतात. नाही पटलं, सोपं समज. कल्पना करा, एक माणूस रस्त्याने चाललेला आहे आणि त्याला पिवळा धातूचा तुकडा सापडला. पिवळा धातू कोणता? वाटलंच मला तुम्ही सोनं म्हणणार म्हणून. एकही पितळ म्हणलं. सगळ्यांच्या डोक्यात सोनं बसले. ठीक आहे, सोनं. अजून थोडा पुढे गेला, त्याला अजून एक पिवळा धातूचा तुकडा सापडला. कोणता धातू? तुम्ही अजून सोनच म्हणता, ठीक आहे. तो अजून पुढे गेला, त्याला अजून एक पिवळा धातूचा तुकडा सापडला. कोणता? तुम्ही तर बोलायचीच बंद झाली बाबा. कोणता? पितळ म्हणा, सोनं म्हणा. अशी 10-15 त्याला पिवळी चमकणारी धातूची तुकडे सापडली. त्यानं विचार केला, पितळ म्हणावं तर एवढं चमकतं कसं, आणि सोनं म्हणावं तर एवढ्या विपुल प्रमाणात कसं. नक्की त्याच्यातलं काहीतरी सोनं असलं पाहिजे, काही पितळ असलं पाहिजे. मग आपल्याला तर ओळखायची नजर नाही, मग काय करावं? मग तो काय करतो, ते काही पिवळे धातूचे सगळे तुकडे घेतो, एका चांभाराकडे जातो. जागेत ना तुम्ही, म्हणजे लक्षात येते. ते सगळे तुकडे घेतो, तो कुठे जातो? एका चांभाराकडे जातो. म्हणजे जागेत सोनाराकडे जातो. आणि मग सोनार त्याला निवाडा करून दाखवतो, हे खरं आहे, हे खोट आहे. गुण अवगुण निवाडा, म्हैस रेडा रेडा. मग तो निवाडा करत असतो. तसं जगतामध्ये दैव, याला महाभारतातले एक उदाहरणही सांगता येईल आपल्याला. महाभारतात गोड प्रसंग, नल दमयंती हे प्रकरण सर्वांना माहिती. दमयंतीचं केवळ प्रेम नळावर आहे. नल राजा काही कारणास्तव ऋतुपर्ण राजाच्या पदरी आहे.
त्यांना शाप आहे, दूत कर्मात सर्व हरलेलं आहे. सर्व कथा विस्तारानं सांगणं सध्या वेळेच्या मर्यादेत शक्य नाहीये. म्हणून दमयंती नलाला शोध. नल म्हणजे एक नल नावाचा राजा होता. तुमच्या डोक्यात पाण्याचा नळ येईल. नळ नावाचा एक राजा होता. त्याला शोधण्याकरता अनेक उपाययोजना केल्या. त्या दमयंतीने एक उपाययोजना केली, स्वतःच स्वयंवर परत आखलं. आणि असं साहित्यात शृंगारिक वर्णन आहे की दमयंतीनं जेव्हा स्वतःच पुनर्स्वयंवर आखलं तेव्हा स्वर्गातल्या 4 देवता, वरुण, इंद्र, चंद्र आणि अग्नी, या 4 देवता नल राजाचं रूप धारण करून निघाल्या. नारदानं विचारलं, नारदजी, इंद्रजी कुठे निघालात? आणि दमयंतीच्या स्वयंवरात. आपण इंद्रा, तुला माहिती ना दमयंती नलालाच माळ घालणार आहे, माहितीये, तरी का निघालात? उत्तर दिलं, नका का माळ घाली ना, बघायला भेटली तरी ठीक, एवढी दमयंती सुंदर. आणि 4 देवता नल राजाच्या शेजारी उभे राहिले. दिसायला सारख्याला वारके. शुद्ध मराठीत बोलायचं जर ठरलं तर सेम टू सेम. मग आता नल किती झाले? ह्याच्यातले खरे किती, खोटे किती? 4. दिसायला सारखेच आहे. दमयंती जेव्हा वरमाला घेऊन आली, पाहिलं तर 5 नल आहेत. दमयंती म्हणते, कोणत्या नलाला माळ घालू? घातलं तो जर खोटा नल निघाला तर? दमयंतीने हात जोडून प्रार्थना केली, ज्या अर्थी तुम्ही माझ्या पतीचं प्रियकराचं रूप धारण केलं, त्या अर्थी तुम्ही सामान्य शक्ती नाही, तुम्ही अचाट शक्ती आहात. मी कृपा करून तुम्हाला विनंती करते, तुम्ही जर माझ्यापेक्षा ज्येष्ठ असाल तर बाप म्हणून विनंती करते, तुम्ही जर माझ्यापेक्षा लहान असाल तर मी तुम्हाला आई म्हणून विनंती करते, तुम्ही जर माझ्या वयाचे असाल तर भाऊ म्हणून विनंती करते. कृपा करून तुम्हाला ओळखण्याची नजर मला द्यावी, अशी प्रार्थना दमयंतीने केली. तेव्हा त्या 4 देवतेंनी त्यांच्याच कृपेने दमयंतीच्या वाक चातुर्याला प्रसन्न होऊन तिला वरदान दिलं आणि स्वतः आकाशवाणी न करता हृदयामध्ये एक प्रेरणा दिली, दमयंती, तुझ्या समोर असणारे 5 नल, याच्यातला खरा 1 आहे, खोटे 4 आहेत. यांना ओळखण्याकरता हे 4 सामान्य नाहीत, या स्वर्गस्थ 4 देवता आहेत. पण यांना ओळखण्याची 3 लक्षणं आहेत. काय? पहिलं लक्षण आहे, देवांचे पाय जमिनीला टेकत नाहीत. 1. दुसरं लक्षण आहे, देवांची पापणी लवत नाही. 2. आणि त्यांची सावली, देवाची सावली कधी पडत नाही. माझी पडली वाटत, देवाची सावली कधी पडत नाही. 3. हे 3 लक्षण आहेत. अशी प्रेरणा झाली. आणि मग दमयंतीने त्या 5 नलाकडे निहाळून पाहिलं तेव्हा 4 नलांचे पाय जमिनीला टेकलेले नव्हते, पापणी लवत नव्हती आणि सावली पडलेली नव्हती. दमयंतीने त्या चौघाला डावललं आणि खऱ्या नलाच्या गळ्यात माळ घातली. दृष्टांत संपला. सांगण्याचं काय, एकासारखे दिसणारे अनेक पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये काही खरे आहेत आणि काही खोटे आहेत. खऱ्याची गरज आहे, निवडण्याची नजर नाही. मग एखाद्या जाणत्या व्यक्तीकडे जाऊन त्याचा निवाडा करावा लागत असतो, कारण त्यात आपलं हित असतं. तसं या अभंगातले 3 शब्द पहा. जीव कोणाचंही दास्यत्व करतो, सध्या जीव कोणालाही शुद्ध म्हणतो आणि जीव कोणालाही दैववान म्हणतो. मग प्रश्न पडतो, जेव्हा आम्ही गायकाच्या क्षेत्रामध्ये जातो, गायकीच्या क्षेत्रात, तो लोक म्हणतात भीमसेन शिवशासारखा दैववान कोणी नाही. आम्ही मृदंगाच्या क्षेत्रात जातो तेव्हा म्हणतात इंद्रासारखा मृदंगाच्या बाबतीत कोणी दैववान नाही. जेव्हा आम्ही संपत्तीच्या बाबतीत जातो, संपत्तीमध्ये म्हणताना धीरूभाई अंबानी सारखा कोणी दैववान नाही. आम्ही जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये जातो तेव्हा लोक म्हणतात चहा विकणारा पंतप्रधान झाला, याच्यासारखा दैववान कोणी नाही. हे दैववान एवढे झाले, नेमका खरा दैववान कोण आहे हा साधकाला संभ्रम आहे. दैवान कोणालाही लोक म्हणतात. जर तुकोबरायच्या वचनानं धरायचं ठरलं तर भाग्य तरी नो हे धन, पुत्र आणि दारा, बायको, मुलं आणि द्रव्य, यांना लोक दैववान म्हणतात. पण खरे दैववान नेमके कोण याचा निवाडा मात्र आपल्याला करता येत नाही. मग खरा दैववान निवडण्याकरता एक दैववानच त्याचा निवाडा करू शकतो. कारण उत्तर एक आहे, विद्वानाची परीक्षा विद्वानच करू शकतो. आता संस्कृतलं एक मधलं वाक्य आहे बघा, किती लक्षात येतं. आम विद्वान असती असं म्हणणाऱ्याने काय विद्वत्तेची व्याख्या करावी. विद्वान असती किती जणाला कळलं मला माहित नाही. खरं तर रूप होतं अहम विद्वान अस्मी.
अस्मी मी आहे, मी वस मस सी तस थ ती तस अंती, हे काय आहे? परस्मै पदाचे प्रत्यय आहेत. मी विद्वान आहे, पण यानं तृतीय पुरुषाचं प्रथम वचन लावलं, विद्वान असती, त्याच्यातच कळालं तुझी विद्वत्ता काय. अरे तू सा लावला त्याच्यातच कळालं तू विशारद आहेस का नाही, बाकी बघायची ते मारुती व बागडे सांगायचे म्हणतात. मारुती व बागडे जातवानाचा स्वर कसा लागतो म्हणजे दाबणीच्या टोकासारखा, आणि जो जातवान गाणारा नसतो त्याचा स्वर कसा लागतो म्हणजे खराट्यासारखा. काही काही माणसाचं स्वरात असतं पण स्वरात नसतं. पूर्ण किती लक्षात आलं माहित नाही. स्वरात असतं पण ते स्वरात नसतं, अशी मंडळी असते. जास्त परीक्षा म्हणून सांगण्याचं तात्पर्य काय, कोणी कोणाची परीक्षा करावी का गायकाची परीक्षा गायकानेच करावी. नाही वंद्या विजानाती गुरुवी प्रसव वेदना, दृष्टांत दिला सुभाषितकारांनी. नाही जाणू शकत. मग तुकोबराय दैववानाची व्याख्या करू शकतात. त्याचं महत्वाचं कारण तुकोबराय म्हणतात आम्ही दैवाचे स्वतः दैववान आहेत म्हणून. पण आज आपण तुकोबरायला विचारू, महाराज आमच्या डोक्यात मोठा संभ्रम आहे. लोक कोणाला यस्यास्ते वित्तम स नरकुलीनः, कोणाला ज्याच्याजवळ पैसा आहे लोक त्याला शुद्ध म्हणतात, त्याला शुद्ध म्हणतात. लोक आज स्वतः छोट्याशा मोबदल्या करता कोणाचंही दास्यत्व करतात. नाही, नेमकं करावं कोणाचं याचा निवाडा करून द्या. म्हणून जगद्गुरु तुकोबारासारखे महात्मे हे निवाडा करण्यामध्ये समर्थ आहे. 2-3 प्रमाण सांगतो. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. महाराज म्हणतात मला चाचणी कळते. ओ गाठ पडली ठका ठका त्याचे वर्म जाणे तुका. महाराज म्हणतात मला कळतं. तुकोबाराच्या देहूमध्ये एक माणूस आला, बुक्का घ्या बुक्का, बुक्का घ्या बुक्का. आता तुकोबाराय लोकाला बुक्का लावत नव्हते पण स्वतः तर लावत होते ना. सध्या माणसं महाराज स्वतः लावत नाहीत पण दुसऱ्याला लावल्याशिवाय राहत नाहीत. विठाला विठाला बुक्का घ्या बुक्का असं बाजार तुकोबारायला बुक्का, बाबा इकडे आणून महाराजांनी निहाळून पाहिलं तर हा बुक्का दिसत होता पण हा बुक्का नव्हता. कारण ती होती माती. ती काय होती? माती. हे सगळं सांगत असताना माझ्या समोर तुकोबाराचा एक सालूमालू प्रकरणातला आव्हान होती. काय? माती. आणि विकत होता तो बुक्का म्हणून. तुकोबारा म्हणे या बाजारात नाही विकणार, विकाल तिथे विका. माती नाव ठेवून बुक्का तुम्ही विका, इथं नाही चालणार. ओ येरानी सांगावी रे बट कहाणी, इथे नाही, माझ्या जवळ चालणार नाही. मग तुकोबारायचं काटा म्हणजे धारवाडी काटा. धारवाडी काटा कशाला म्हणतात माहिती? धारवाडी काटा त्याला म्हणतात म्हणे की एकदा तर त्याचं मोजमाप केलं ते एकदम काट्याला काटा असतो, एवढा सूक्ष्म असतो तो धारवाडी काटा. पण त्याच्यावरची जर आपण कागद काढला आणि त्याच्यावर पेन एक पॉइंट लिहिला तरी पारड खाली जातं, त्याला म्हणतात धारवाडी काटा. एवढा सूक्ष्म असतो धारवाडी काटा. महाराजांचा काटा म्हणजे असा धारवाडी काटा. महाराज म्हणतात जिथे विकायचं ते विका, आमच्यापाशी चालणार नाही. गुण अवगुण निवाडा, म्हैस म्हैस रेडा रेडा. ओ सांगण्याचं तात्पर्य तुकोबाराय पारखे आहेत, ते निवाडा करू शकतात. दैववान स्वतः असल्यामुळे दैववानाचा निवाडा ते करू शकतात. ते स्वतः शुद्ध तरल असल्यामुळे शुद्धत्वाची कसोटी लावू शकतात. आणि आपलं जीवन सेवेतून परिपूर्ण नव्हे कळसाच्या ठिकाणी नेलं म्हणून त्याचाही ते निवाडा करू शकतात. म्हणून महाराजाला आपण सविनयतेने विचारू, महाराज कृपा करून तो निवाडा आम्हाला करून दाखवा. महाराज म्हणतात मी काय निवाडा असेल असंच आहे असं सांगत नाही, पण मी माझं मत मांडतो. ते मत मांडत असताना दैववान कोण याचं मत महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात जाणे
सांगतो अनेक नाही माझे म्हणा, माझ्या मनाला दुसरं कोणी येत नाही. माझ्या मते जगात दैववान तोच आहे ज्यानं भक्तीचा जिव्हाळा जाणलाय, तो जगात खरा दैववान आहे. एरवी भाग्य तरी नो हे धन, धनाच्या बाबतीतून ज्यानं दैव मिळवलं तो खरा दैववान नाही. कारण काय, तुम्ही जर त्याला दैववान म्हणत असाल तर ते दैववानाच्या लक्षणात बसलं पाहिजे. बसत नाही, कसंच बसत नाही. भाग्य तरी नो हे धन, धन या दैव जैसे कवतिके कहीच दैन्य न देखे याच्यात बसत नाही. कारण माणसाजवळ किती पैसा आहे मिळाला, पैशातून मिळालेलं दैव हे कायम टिकतं का? कायम नाही टिकत. माझे गुरुवारी याला एक उदाहरण देतात, फार गोड उदाहरण आहे. हो, माझे गुरुजी सांगत असतात संपत्ती आणि सत्ता ह्या फोकस सारख्या आहेत. हेच ना आता माझ्यावर सोडलेले अशा फोकस सारख्या आहेत. पण कीर्तनातल्या फोकस सारख्या नाही, त्या तंबूतल्या फोकस सारख्या आहेत. तंबूतला फोकस असा असतो, गाणार आला की त्याच्यावर जातो, वाजवणार आले की त्याच्यावर फिरतो, नाचणारी आली, नाचणारच आलं माझ्या तोंडात की त्याच्यावर फिरतो. तशी सत्ता आणि संपत्ती कधी कोणाला फोकस मध्ये आणतील आणि कधी कोणाला कुठे नेऊन घालतील सांगता येत नाही. म्हणून भारतातला 1 नंबरच्या यादीमध्ये श्रीमंत असणारा माल्या 8,000 कोटी बुडून पळून गेलाय दादा, हे ध्यानात ठेवा. म्हणून भारताच्या गणितामध्ये ज्याची श्रीमंतीच्या यादीत नाव होतं, कोणाच्या श्रीमंताच्या यादीत नाव होतं, त्याचं एका चोराच्या यादीत नाव गेलं. हे धनाच्या माध्यमातून मिळालेलं दैव टिकत नाही, हे त्याचं उदाहरण आहे. आता नाव सांगणार नाही पण निर्देश करतो, जे जाणकार असतील त्यांच्या लक्षात येईल. ज्याच्या दिवसाचा खर्च 1 लाख रुपये होता तो आज जेलमध्ये डेंगूशी लढतो, सगळी संपत्ती त्याची निघून गेलेली आहे. म्हणजे मग इकडे बी एवढे जाणकार मंडळी आहे. धन्यवाद, लक्षात आलं. दैवान संपत्तीने मिळालेलं दैव. जाऊ द्या ना, कशाला दुसऱ्याची माप काढायची, आपलंच पाहू. खरं सांगा, आपल्याकडे जर कडक नोटा आल्या, मी खास करून तरुण मुलांकडे लक्ष केंद्रित करून बोलतोय की आपल्याकडे जर कडक नोटा आल्या तर आपण खरंच का लवकर नाही. त्या कडक नोटा माणसं जपून ठेवतो. नाही, कडक नोट आहे, कडक नोट आहे. पण खरं सांगा, आतापर्यंत आपल्या हातात कडक नोटा आल्या किती, राहिल्या किती? न टिकणार दैव आहे. आता जशी तुम्हाला कडक नोटा जपून ठेवायची आवड आहे तशी मला पण. पण करता काय, आमच्या नशिबाला कडक नोटाच नाही. आमच्या नशिबाला नोटा ज्या बाजारात कुठं चालत नाही त्या सगळ्या महाराज लोकांच्या पाकिटात. 1 नोट तर माझ्याकडे अशी आली ती पुण्यात तर कुठंच चालली नाही बा. मी जाता जाता देऊन जातो तुमच्याकडे, बघा तुमच्या तालुक्यात चालली तर चालली. नोटाच अशी करामती, अर्धी 50ची ना अर्धी 100ची, 50ची ना अर्धी 100ची. चालू आम्ही कशी मोठा असं सांगण्याचं तात्पर्य की धनाच्या माध्यमातून मिळालेलं दैव हे त्याला दैन्याचं दर्शन आहे म्हणून खरं दैव नाहीये. आता दारा आणि पुत्र हे लावून घ्या, मी विस्तार नाही करणार, लावून घ्या त्याच्या बाबतीत. म्हणून दैववान माझ्या दृष्टीने तो दैववान आहे ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला, तो खरा दैव. तो चकार वापरला, ज्यानं काय जाणला, भक्तीचा जिव्हाळा जाणला. जिव्हाळा शब्दाचे आपल्याला 2 अर्थ करता येतील. जिव्हाळा शब्दाचा एक अर्थ आहे स्नेह. ज्यानं भक्तीतलं स्नेह जाणलं, भक्तीतलं मर्म जाणलं, तो दैववान आहे. शब्द आहे का, जाणे भक्ती जाणे तो दैववान नाही म्हटलं. भक्ती जाणतो तो दैववान नाही म्हटलं. ज्याला भक्तीचा जिव्हाळा ज्याने जाणला तो दैववान आहे. कारण भक्ती करणारे कमी आहेत का? देख पा मनुष्य जात सकळ दे स्वभावताची भजनशील. सगळीच भक्ती करतात, कोण भक्ती करत नाही? मला सांगा, चोरीला जाताना चोर सुद्धा नारळ फोडतो, ती भक्ती नाही का? ती सुद्धा भक्ती आहे. तुम्हाला काय वाटतं, चोर काही तुकोबराचा गाथा वाचत नाहीत का? वाचतात. ज्या दिवशी चोरी नाही मिळाली की ते म्हणतात ठेविले आनंद, ते चोर म्हणतात. ते नुसती भक्ती ज्याला कळाली, जो भक्ती करतो तर तो दैववान नाही. भक्तीचा ज्याने जिव्हाळा जाणलाय तो खरा दैववान. म्हणून जिव्हाळा शब्दाचा एक अर्थ करा स्नेह, प्रेम. ज्याने भक्तीचं प्रेम जाणलंय, भक्तीचं मर्म जाणलंय तो दैववान आहे.
मग तर ह्याच अर्थाचा आधी विस्तार करतो मग दुसरा अर्थ सांगतो, प्रयत्न करतो. ज्यानं भक्तीतलं प्रेम जाणलं. महाराज, भक्तीचं प्रेम कळणं एवढं सोपं नाहीये. हे परमात्म्याच्या आईला सुद्धा लवकर कळालं नाही, हे ध्यानात ठेवा. हे स्नेह, हे प्रेम, भक्तीतलं प्रेम परमात्म्याच्या बायकोला कळालं नाही लवकर, हेही ध्यानात ठेवा. नाही कळालं दादा. म्हणून भक्ती शास्त्राने त्या भक्ती प्रेमाची 3 प्रकार केले. भक्ती प्रेम जे आहे, भक्तीतलं जे प्रेम आहे, भक्तीचा जो जिव्हाळा आहे, त्याचे 3 प्रकार केले. त्या प्रेमाच्या 3 पायऱ्या. एक आहे त्या तिथलच्या हरिभक्ती, भक्ती रसायनामधले आधी शब्द सांगतो मग व्यवहारातली वापरतो. पहिली आहे सामान्य रती, सामान्य प्रेम. दुसरं आहे समंजसारती, समंजस प्रेम. आणि तिसरं आहे समर्थारती. सामान्य रती, समंजसारती आणि समर्थारती. म्हणजे सोप्या भाषेत सामान्य प्रेम, समंजस प्रेम आणि समर्थ प्रेम. सामान्य प्रेम काय असतं? ज्या प्रेमात केवळ स्वतःच्या सुखाचा विचार असतो ते सामान्य प्रेम आहे. ज्या प्रेमामध्ये स्वतःबरोबर प्रियकराच्या सुखाचा विचार असतो ते समंजस प्रेम आहे. आणि ज्या प्रेमामध्ये केवळ प्रियतमाच्या सुखाचा विचार असतो ते समर्थ प्रेम आहे. आता पायाला मी आधी व्यवहारातली उदाहरणं देतो. सामान्य प्रेम, मला एक सांगा, तुम्हाला जवळचा बाजार कोणता आहे? कोणत्या वारी असतो? सोमवार. आजच झाला. सोमवारचा बाजार करून बाप घरी पिशव्या घेऊन आला. पोरग लहान होतं. म्हणजे वेदांतानं दिलेलं होतं ना, आत्मानस्तु कामाय सर्वम प्रियम भवती. या श्रुतीचा विस्तार करत असताना पंचदशीकाराने दिलेलंच उदाहरण. बाप बाजार करून घरी आला, पिशव्या घेऊन आला. पोरग लहान होतं. बाबा आले पळत गेला. बापाचं मुलावर प्रेम. पिशव्या बाजूला घेतल्या, पोराला उचलून घेतलं कडीवर. पोराला जेव्हा उचलून घेतलं आणि उचलल्याबरोबर त्याची पप्पी घेण्याकरता तोंड पुढं केलं, तेव्हा पोराच्या लक्षात आला आज बापाच्या तोंडाचा आंबट वास यायला लागला. यांना कळाला आंबट वास. चल ते घाण वाटत. ते घाण वास आल्यामुळे ते पोरग तोंड दूर करत. गुरुवारे तात्या सांगत असतात, तुमच्याकडे शब्द की नाही मला माहित नाही, त्याची नुसत्या तोंडाचाच वास येतो असं नसतं. त्याची दाढी म्हणजे बाजरीचं सरमाड असतं, ती त्याला टोचत असते, ती त्याला टोचते. त्या तोंडाचा घाण वास येतो, त्याची दाढी टोचते, म्हणून पोरग तोंड दूर दूर करत. पण बाप पप्पी घेतल्याशिवाय राहतो का? येतो. बापाचं प्रेम नाही का मुलावर? आहे. पण हे सामान्य प्रेम आहे. केवळ स्वतःच्या सुखाचा विचार, पुढच्याच्या सुखाचा विचार. हे सामान्य प्रेम. एक समंजस प्रेम, जिथे स्वतःच्याही सुखाचा विचार असतो, पुढच्याच्याही सुखाचा विचार असतो. मी शेगाव मध्ये गेलो आणि हॉस्पिटलमध्ये एक बाई रडू लागली. म्हणलं, ताई अहो तुम्ही, आपल्या गावाचं नाव काय? हिंगणीचा का? हो महाराज मी हिंगणीचे. नाव मी तुमच्या गावात कीर्तन. हो ना महाराज, आले होते ना तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी आले होते तुम्ही. ताई रडता का तुम्ही? म्हणजे काय करू महाराज, माझा पती सांगितलं आयुष्यभर व्यसनी राहिला, त्याच्या 2 किडन्या फेल झाल्या. म्हणजे आता पर्याय काय? म्हणजे डॉक्टरना 2च पर्याय, एक तर डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. त्या शुद्ध मराठीत नाही सांगता यायचं मला. किडनी ट्रान्सफर काहीतरी, असं काहीतरी आहे ऑपरेशन. एक तर किडनी कोणीतरी द्यावी. मग मला तुम्ही कोणता पर्याय निवडला? म्हणजे महाराज ते डायलिसिसचा खर्च काय आम्हाला परवडणार नाहीये. मग एक करा ना, किडनी द्या ना. म्हणजे महाराज देईल कोण? म्हणजे तुम्ही द्या ना. तिने महाराज मी देईल, पण मी आदू झाले तर? म्हणजे ताई मग मी देऊ का? तिने जगाच्या कल्याणा संताच्या. जाऊ द्या, दृष्टांत फार सामान्य आहे का? ह्या बाईचं पतीवर प्रेम आहे की नाही? पण ही जेव्हा पतीच्या सुखाचा विचार करते तेव्हा स्वतःच्याही सुखाचा विचार करते. हे समंजस प्रेम आहे, समंजस आहे. पण एक आहे, हो स्वतःचा देह कष्ट होते, मुलावरच प्रेम करते, हे आईचं समर्थ प्रेम आहे. आता भक्तिशास्त्रात दिलेली प्रेम सांगतो. यशोदेचं प्रेम आहे, पण सामान्य प्रेम आहे. जरा हिंमत होईना मला, पण आता उदाहरण दिले त्याला मी काय करू? एका उदाहरणापुरतच घ्या ते. जेव्हा भगवान डोहामध्ये पडले तेव्हा यशोदा धावली, माझ्या बाळाचं काय होईल. पण जेव्हा डोह पाहिला तेव्हा मागे सरे माय पाऊला पाऊली,
तिचा देहभाव जागा झाला. हे सामान्य प्रेम नाही पटलं. भक्तिशास्त्राने दुसरं उदाहरण दिलं. मथुरेमध्ये देवावर प्रेम करणारी कुब्जा नावाची दासी आहे. ती तिची इच्छा आहे की देवाने माझ्या घरी यावं. पण ऐका, कुब्जा म्हणते देवा तू जर माझ्या घरी आला तर मला आनंद होईल. पण कुब्जा हा विचार करत नाही, एवढा राजा मोठा समर्थ जर माझ्या घरी आला तर लोक त्याला काय म्हणतील. स्वतःच्या सुखाचा विचार. हे सामान्य प्रेम. रुक्मिणी देवाचं पोट दुखते म्हणून नारदाकडे धावते. नारदजी जेव्हा औषध शोधून काढतात, पायाची धूळ द्या. रुक्मिणी म्हणते माझ्या पायाची धूळ दिली तर मी नरकात जाईल ना. म्हणजे देवाच्या सुखाबरोबर स्वतःच्या सुखाचा विचार. हे समंजस प्रेम आहे. पण जेव्हा गोपिकाकडे नारदजी जातात, गोपिका म्हणतात नारदजी आम्ही 1000 वर्ष नरकात राहिलं तरी चालेल, पण त्याचं पोट राहिलं पाहिजे. आपल्या पायाची धूळ देतात. हे समर्थ प्रेम आहे. आणि हे ज्या प्रेमात ज्याने जाणलंय, आपल्या आचरणामध्ये आणलंय, तो दैवाचा पुतळा आहे, दुसरे कोणी नाही. नाहीतर 1 किलोचे टाळ कुठून कुठून पाऊन किलो केले. तुकोबाऱ्याचं प्रमाण जर द्यायचंच ठरलं तर देवा पायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव, समर्पिला जीव नाही तो हा विचार. पण तो दैववान नाही, ज्याने आपल्या जीवनात भक्तीचा जिव्हाळा जाणला, तोची दैवाचा पुतळा, तोच खरा दैववान आहे. विस्ताराचा विषय पण आता सगळा करणार नाही. महाराज म्हणतात जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. एक अर्थ झाला. दुसरा एक अर्थ सांगतो, अगदी थोडक्यात सांगतो. जिव्हाळा शब्दाचा अर्थ आहे झरा. शब्दकोशात जिव्हाळा शब्दाचा दुसरा अर्थ काय आहे? झरा. म्हणून लोक म्हणतात पा तुमच्याकडे शब्द आहे की नाही मला माहित नाही. अहो पाणी कसं? जिव्हाळ्याचं पाणी. या विहिरीला पाणी कसं आहे? जिव्हाळ्याचं आहे. तर आता सध्या बऱ्याच विहिरीला काही जिव्हाळ्याचं पाणी नाहीये. कुठं तरी गावाच्या बाजूला असणाऱ्या तळ्याची किंवा नदीचं पाणी, मोटर लाईन पाईपलाईन केली जाते, त्या विहिरीत काय केलं जातं? पाणी टाकलं जातं. यावर्षी तरी बरं आहे, जगन्नाथांच्या भाषेत सांगायचं ठरलं, अगदी 5-6 महिन्यापूर्वी अण्णाची त्या विहिरीत पाणीच नाही, पडलंच तर डोळ्यातलं. अण्णा म्हणायचे त्या विहिरीत पाणी नाही, पडलंच तर कोणतं होतं? डोळ्यातलं होतं. तशी यावर्षी आपल्यावर वरून राजानं काय केलेली आहे? कृपा केलेली आहे. तुमच्यावर केली की नाही? तुमच्या गावाच्या बाजूला नदी आहे का? जवळपास नदी नाही? नाही का? जाऊ दे मग. वरून राजानं कृपा केली. सांगण्याचं तात्पर्य जिव्हाळ्याचं पाणी. पाणी काय असतं? 3 गोष्टीनं युक्त असतं. ते झऱ्याचं पाणी असतं. झऱ्याच्या पाण्याची पहिली विशेषता आहे ते शीतल असतं. झऱ्याचं पाणी स्वच्छ असतं आणि झऱ्याचं पाणी अखंड असतं. झऱ्याचं पाणी अखंड असतं. आता पूर्ण बारकाईने लावू नका. महाराज आमच्या गावची विहीर आहे आणि त्या विहिरीच्या पुढे आमच्या ग्रामपंचायतनं बोर्ड लिहिला सदर विहिरीचे पाणी पिण्यास अयोग्य आहे. तो झऱ्याचा दोष नाही. आपण नको ती घाण त्याच्या बाजूला जी मुरवली तो त्याचा दोष आहे. झऱ्याचं पाणी स्वच्छच असतं. झऱ्याचं पाणी स्वच्छ असतं. झऱ्याचं पाणी अखंड असतं आणि झऱ्याचं पाणी शीतल असतं. तो झरा असतो, तो जिव्हाळा असतो. म्हणजे ज्याच्या भक्तीमध्ये अखंडता आहे, ज्याची भक्ती स्वच्छ आहे आणि ज्याची भक्ती शीतल आहे, तो दैवाचा पुतळा आहे. दुसरा अर्थ अखंडता, स्वच्छता आणि शीतलता. एक वाक्यात अखंडता काय? अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. अखंडता आहे कशाची? परमात्म्याकडे धावणारी वृत्ती आहे. हो, सर्वेषां मनसो वृत्ती, सगळ्या मनाच्या वृत्ती धारावाहित तांग तांग, धारावाहित होऊन त्या परमात्म्याच्या चरणावर धाव घेते, अखंडित धाव घेते. म्हणजे भक्तीमध्ये काय आहे? अखंडता आहे. तो दैववान. अखंडता. कारण भक्तीमध्ये सुद्धा असे शेतकऱ्याचे 3 प्रकार आहेत दादा. एक सातबाऱ्यावरचा शेतकरी, एक धुऱ्यावरचा शेतकरी आणि एक राबणारा शेतकरी. धुरा शब्द आहे का तुमच्याकडे? का बाण? धुरा. धुऱ्यावरचा शेतकरी आणि राबणारा शेतकरी. सातबाऱ्यावरचा शेतकरी म्हणजे काय? त्याचं फक्त सातबाऱ्यावर नाव असतं, ह्याचा शेतीचा कधीच संबंध नसतो. हा सातबाऱ्यावरचा शेतकरी. बांधावरचा, धुऱ्यावरचा शेतकरी म्हणजे काय? अक्कल कवडीची नसते शेतीतली, रोगच कडक टोपी घालतं, मजुराला बेजार करते. अरे रात्री उसाला पाणी दिलं की नाही?
तो मजूर म्हणतो काय करू मालक, रात्री एवढा पाऊस पडत होता बाहेरच निघता येत नव्हतं. मूर्खा, काही कारण सांगतो, छत्री घ्यायचं पाणी द्यायचं. त्याला काय म्हणावं, हा धुऱ्यावरच अक्कल कवडीची नसते पण डोकं घालतो धुऱ्यावरच. आणि राबणारा म्हणजे काय, घाम गाळतो आणि मोती पिकवतो तो राबणारा शेतकरी. लगेच इकडे या. जसे शेतकऱ्याचे 3 प्रकार आहेत तसे वारकऱ्याचे 3 प्रकार आहेत. एक आहे सातबाऱ्यावरचा वारकरी, एक आहे धुऱ्यावरचा वारकरी आणि एक आहे राबणारा वारकरी. सातबाऱ्यावरचा वारकरी म्हणजे काय, फक्त गळ्यात माळ, कधी शेगाव नाही, कधी पंढरी नाही, कधी आळंदी नाही. गावात सप्ताह असतो पण गोदड पांघरून झोपलेला असतो, गळ्यात तर माळ असते. हा कोण आहे, सातबाऱ्यावरचा. धुऱ्यावरचा म्हणजे अक्कल कवडीची नसते पण मंडपातून उगा बेजार करतो, पप्पा ते ढमढम वाजवा, पप्पाजी म्हणता येत नाही. पण याचा परमार्थ केवळ सप्तापुरता, काल्यापुरता. एकदा काला झाला की याच्या परमार्थाचा संबंध पुढच्या वर्षी. आता ते आमची पुण्याकडची भाषा तुम्हाला कळते न कळते, हो, सप्ताह आला की गळ्यात माळ असते. ती कुठपर्यंत राहते, बंदराचं पाणी कमी होईपर्यंत. लक्षात यायचं, ती ज्यांना येईल त्यांनाची. आणि तुम्ही माझ्याकडे पाहू नका, मी त्याचा अर्थ सांगणार नाही. तुमची अपेक्षा महाराजांनी सांगावा, त्याचा अर्थ नाही सांगणार. लगेच खुंटीला माळ जाते. तिसरा राबणारा वारकरी असतो. राबणारा म्हणजे नकळे दिवस की राती. जातवान वारकरी खरा तो ज्याला टाळाचा आवाज आला की झोपच लागत नाही, तो खरा जातवान वारकरी. हा, कदाचित परिस्थितीनं तो येऊ शकत नाही, तो भाग निराळा. पण ज्याची उद्विग्नता होते, जातवान वारकरी. काय आळंदी पंढरीचे महिना वारकरी पहा महाराज, काय भोसरीकर माऊली, फार मोठं नाव आहे वारकऱ्यातलं. पायामध्ये उभा राहण्याचा त्राण नाही तर कीर्तनाच्या बाजूला खांब रोवायला लावायचे आणि मला त्याला बांधून टाका म्हणायचे. मला कीर्तनात उभं राहायचे आणि रात्री 2:30 वाजता टाळ वाजलाच पाहिजे, हा त्यांचा नियम. किती वाजता, दुपारच्या नव, रात्रीच्या 2:30 वाजता. अखंड राहणारा, ज्याच्या भक्तीत अशी अखंडता आहे. भक्ती नुसती अखंड नसावी, भक्ती स्वच्छही असावी. महाराज भक्ती स्वच्छ, अहो ती स्वच्छच आहे ना महाराज. वस्तू स्वच्छच असते, हेतू गलिच्छ असतो. त्यापोटी काय असणारा, हेतू गलिच्छ असतो. म्हणजे भक्ती तर फार चांगली आहे पण उद्देश काय, हा सगळ्यात महत्वाचा आहे. कोणत्या उद्देशाने करतोय, हा उद्देश महत्वाचा आहे. एक सांगू का, परमार्थात किती काळ गेला, किती साधना केली याला अर्थ नाही, ती कोणत्या उद्देशाने कशी केली याला अर्थ. म्हणजे अहो कमी समजू नका, आमच्या 50 वाऱ्या झाल्या आणि 50 वाऱ्यात तुम्ही काय करायचे, काय नाही, चपला चोरायचं आणि पुण्याला विकायचे, असं नसतं. भक्ती कशी केली असं नाही, त्याला उद्देश काय. भक्तीमध्ये किती, महाराज काय उदाहरण आहे निरपेक्षतेचं, वेळ होईल पण 5 मिनिटं घेतो, फक्त 5-10 मिनिटं, जास्त नाही घेत. सेना महाराजांचं चरित्र आपण पाहतो. सेना महाराज गेले देवता सेना, एक नादी वृत्ती आणि वस्तारा घासण्याकरता चंद्रभागेतला एक दगड घेतला देवा. काय सेना, गेल्या वारीला आला नाहीस? अहो देवा आलो होतो. मला कसं भेटलं नाही? अहो देवा भेटलो तुम्हाला, तुमचं दर्शन घेतलं, देशपांड्याच्या पुढ्याचा पेढ्याचा पुढा तुमच्या समोर ठेवला. काय देवा, अहो नव्हता सेना तू. अहो देवा मी कीर्तनात उभा होतो, तुमच्या शेजारी होतो, नामदाराचं कीर्तन झालं, नाचू कीर्तनाची रंगी अभंग घेतला, मधली चाल जनाबाईंनी मलाच दिली होती, मी अभोगी म्हणला होता. नाही सेना तू वारीला नव्हता आला. मग देवा तू दगड न्यायला आला. अरे अरे चुकली, लक्षात आहे. पुढच्या वारीला येताना सेना महाराजांनी दगड घेऊन आली, तो टाकून दिला. परत त्याच्या पुढच्या वारीला, सेना मागच्या वारीला आला नव्हता. काय बोलता देवा, तुमचा तर कमालच झाली. होतो ना मी वारीला नव्हता, दगड टाकायला आला होता. म्हणजे फक्त दगड उचलण्यामध्ये आणि दगड टाकण्यामध्ये सेना महाराजाच्या 2 वाऱ्या गेल्या. मग मला प्रश्न पडतो, तुमच्या भोंगड्या यांच्या बांगड्या कुठे जायच्या?
एकनाथ महाराज पंढरपूरमध्ये गेले की माणसं घोंगडे गल्लीला आणि बाया बांगडीच्या गल्लीला. कुठं जायचं? हेतू स्वच्छ पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य ज्याचा हेतू स्वच्छ आहे, भक्तीमध्ये स्वच्छता आहे, भक्तीमध्ये अखंडता आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगू, तिसरा शब्द फार गोड आहे आणि सांगणं गरजेचं आहे, भक्तीमध्ये शीतलता पाहिजे. ज्याच्या भक्तीमध्ये शीतलता आहे. शीतलता म्हणजे काय? तुकोबर तप करून तीर्थाटन वाढविला अभिमान, याची भक्तीच आहे, पण ही उष्ण भक्ती आहे. कारण याच्यात क्रोधाची आणि अभिमानाची उष्णता आहे. म्हणून एक वाक्य सांगतो, गोपिका यज्ञपत्न्या भगवंताला भूक लागली, ब्राह्मणाच्या बायाकडे गेले, अन्न त्या घेऊन आल्या, त्यातली एक गोपिका येऊ शकली नाही तिच्या नवऱ्यामुळे. मग त्या गोपिका आपसात चर्चा करून अडकली संसारात, हिचं असंच असतं, हिचं उरकतच नाही. पण जेव्हा त्याने येऊन पाहिलं तेव्हा ती गोपिका यांच्या आधी येऊन पोहोचलेली होती. डोंगरेजी महाराजाचं तिथं वाक्य फार गोड आहे. डोंगरेजी महाराज म्हणतात, तुम्हाला साधना घडते हे भाग्य आहे, पण आमक्याला घडत नाही, याला स्वतःच्या अहंकारानं बोट ठेवू नका. ही भक्ती, ती उष्णता आहे. नाहीतर काय काय म्हणजे फुकट नाही 50 वाऱ्या केल्या, ही उष्ण भक्ती. नाहीतर काय काय माणसं महाराज ते इतके, जाऊ दे आता. नाही, मी एकदा कार्यक्रमाला गेलो साताऱ्याला, मगाच तरी बनावट होतं, पण हे ओरिजिनल आहे. हे मात्र ओरिजिनल. गावाचं नावही सांगतो, आरवी, उरेगाव जवळ आरवी गावाचं. कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर एक माणूस मला भेटला, म्हणजे महाराज जय हरी. म्हणलं काय म्हणता बाबा? म्हणजे महाराज मला ओळखलं का? आता ओळखण्याचा, मी पहिल्यांदा त्याच्या गावात, मला ओळखण्याचा काय संबंध? म्हणलं माफ करा दादा, मी काही ओळखलं नाही. ओळखलं नाही तुम्ही? म्हणलं नाही हो, मी आमका. ठीक. म्हणजे महाराज आपण कीर्तनात कधीच पुढे बसत नाही. म्हणलं असे बरेच आहेत पुढं न बसणार, बरेच आहेत. म्हणलं का तुम्ही पुढं का बसत नाही? त्याचं वाक्य ऐका. पंढरीबाबा तुम्हाला म्हणला की मी कीर्तनात पुढे बसलो की कीर्तनकार दडपण येतो. आता कीर्तनात दडपण कोणाचं येतं? जो तपानं मोठा आहे, अभ्यासानं मोठा आहे, अशा मंडळीचं दडपण येतं. म्हणलं बाबा तुमचं दडपण येण्याचं कारण काय? म्हणजे महाराज आपला अभ्यासच तेवढा. म्हणजे केवढा? हरिपाठ आहे म्हणलं. म्हणजे एवढी केली, पण तीही उष्णच केली. ज्याच्या भक्तीमध्ये अहंकार आहे त्याची भक्ती उष्ण आहे. तात्पर्य सांगतो, ज्याची भक्तीमध्ये अखंडता आहे, ज्याच्या भक्तीमध्ये हेतू स्वच्छ आहे आणि ज्याच्या भक्तीमध्ये अभिमान रहित अशी शीतलता आहे, तोच दैवाचा पुतळा आहे. विडोबा दैवाचा पुतळा. इथे शब्द पहा, अभंगाचा सरळ आधी अर्थ सांगतो, तात्पर्य सांगून थांबतो. तात्पर्य काय? महाराज म्हणतात, अनेक नाही माझे मना, मला याच्या व्यतिरिक्त कोणी दैववान वाटत नाही. हो का? पंडित. पंडित म्हणजे ज्याचं शास्त्रीय अध्ययन चांगलंय पण ज्याला अनुभव आलेला नाही असा पंडित. हो का? शहाणा
व्यवहारामध्ये हुशार. काही माणसं शास्त्रात हुशार असतात तर काही माणसं व्यवहारात हुशार असतात. किती व्यवहारात हुशार महाराज. काही दिवसापूर्वी मी वाचलेलं उदाहरण सांगतो की कोलगेट कंपनी आहे ना, कोलगेट दात घासायची, त्या कंपनीच्या मालकाने सांगितलं आपलं उत्पन्न वाढवण्याकरता काय केलं पाहिजे. आणि मग त्यांच्याकडे अनेक क्षेत्रातली माणसं असतात की उत्पन्न वाढवण्याकरता ते काही करत नाही. ते फक्त विचार करत राहतात की आपल्या कंपनीचं उत्पन्न वाढवण्याकरता काय केलं पाहिजे, कशी ऑफर ठेवली पाहिजे, 10% एक्स्ट्रा, एक शॅम्पूची पुडी फ्री. ते वेडे नाहीत महाराज एवढे द्यायला. फार विचार असतो त्याच्या पाठीमागे, अभ्यास असतो. त्याच्यामधल्या एकाने सांगितलं काही नका करू साहेब. तो मानसशास्त्राचा तज्ज्ञ होता. काही करू नका. कोलगेट कंपनीचं जर उत्पन्न वाढवायचं असेल ते कोलगेटचं जे ट्यूब आहे ना त्याचं तोंड फक्त मोठं करा, उत्पन्न वाढेल. तोंड मोठं करण्याचं उत्पन्न वाढण्याचा संबंध काय. म्हणजे सगळ्या लोकांची एक सांगू का सूत्र त्याच्यातलं साहेब, मानसिकता लोकांची अशी पेस्ट ब्रश भर आलं पाहिजे. तोंड मोठं केलं की ते जास्त येईल, आपोआप लवकर बाटली संपेल, लोक दुसरी आणतील, उत्पन्न वाढलं. त्या दिवशी मला लक्षात आलं व्यवहारात काही लोक किती हुशार असतात. ह्याला म्हणा शहाणा. हा व्यवहारिक ज्ञान आहे. परमार्थ शास्त्रातला अभ्यास आहे. ज्ञानोबराची ओवी सांगायची जर ठरली तर ज्ञानोबरा म्हणतात व्याकरणी चोखडा तर्की अति गाढा, पण आत्मज्ञानी पुढा जात्यांधो हा झाला पंडित आणि व्यवहारात कुशल शहाणा. महाराज म्हणतात माझ्या मना नाही. महाराज म्हणतात नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. ज्याचं परमात्म्याच्या नावाच्या ठिकाणी आणि रूपाच्या ठिकाणी चित्त जडलंय मी त्याचं दास्यत्व करेल. मला अन्याचं दास्यत्व सुद्धा आवडत नाही. मग तात्पर्यानं निवाडा काय करायचा. दास्यत्व कोणाचं करावं. ज्यांनी आपल्या जीवनात आपलं नेत्र प्रभूच्या रूपाला वाहिले आणि ज्याचं मुख देवाच्या नावाला वाहिलेलं आहे आणि हे चित्तापासून आहे, असं चित्तामध्ये ज्याच्या नावाने रूप जडलेलं आहे त्याचा दास मी अंकित, अन्यांचा नाही. महाराज म्हणतात तो का म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि ज्याने श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम ही नवविध प्रकारची भक्ती जाणली तोच जगामध्ये शुद्ध आहे. याच्या व्यतिरिक्त अनेक नाही. माझे म्हणा लोका पंडित शहाणा. अभंगाचा अर्थ झाला. आता याच्यात दोन गोष्टीकडे लक्ष द्या, थोडं बारकाईने लक्ष द्या. अभंगाचं पहिलं चरण म्हणा जाणे भक्ती. पहिल्या चरणात शब्द काय आहे जाणे भक्ती. आणि शेवटच्या चरणामध्ये काय आहे तुका म्हणे नवविध भक्ती जाणे. म्हणजे सुरुवात सुद्धा जाणे भक्ती आणि शेवट आहे भक्ती जाणे. शब्दाचा क्रम व्यत्यय आहे. पहिल्या चरणामध्ये जाणे शब्द आधी आहे, भक्ती शब्द नंतर आहे. शेवटच्या चरणात भक्ती शब्द आधी आहे आणि जाणे शब्द नंतर आहे. या दोन गोष्टीला धरून एक दोन भाव निर्माण होतात. तेवढे भाव सांगून आपल्याला सेवा संपवायची. काय करावं ऐका. जाणे भक्ती, जीवनामध्ये भक्ती जाणीवपूर्वक करावी आणि ज्ञान मिळवावं. आणि ज्ञान मिळाल्यावर काय करावं पुढे भक्तीच करावी. हा एक क्रम पहा. दुसरा क्रम पहा. दुसरा एक भाव पहा. गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा गुले हा भाव सांगायचे. बाबा सांगायचे जाणे भक्ती आणि शेवटच्या चरणात भक्ती जाणे दोन शब्द आहेत. म्हणजे काय ज्ञान असावं पण ते भक्तीने युक्त असावं आणि शेवटच्या चरणात भक्ती असावी ती ज्ञानाने युक्त असावी. ज्ञान आहे पण भक्ती नाही, त्या ज्ञानाला किंमत नाही. गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा उदाहरण द्यायचे. हो ए बाळा गुलाबजाम माहिती आहेत का कशाचे बनवतात. बेसन पीठ खवा खवा खवा. कल्पना करा खव्याचे गुलाबजाम केले आणि गावरान तुपामध्ये तळले. बारकाई ऐका. बाबा हा दृष्टांत द्यायचे. खव्याचे गुलाबजाम केले बुवा आणि ते गावरान तुपात तळले आणि तसेच खायला दिले तर कडू लागतील का. नाही लागणार कडू. पण ते जर पाखामध्ये बुडवले तर त्याची गोडी काय होते अधिक वाढते. पण डायबिटीस वाली माणसं गुलाबजाम खाण्याचा मोह आवरत नाही पण साखर चालत नाही. म्हणून ते काय करतात ते खव्याचे गुलाबजाम तळले की ते नुसते खातात. आपले अर्धी ताण भाग होता पण काय काय पट्टे घाबरत नाही. शुगर 400 वर गेली तरी घाबरत नाही. यावर्षी वारीतली घटना सांगतो. वारीत एवढा पाऊस होता. जेजुरी ते आपलं सासवड ते जेजुरी
एवढा पाऊस होता, उभा राहायला जागा नाही. म्हणजे एका हॉटेलच्या आश्रयाला मी उभा होतो. एक तर पाऊस पडतोय, ते हॉटेलचा एरिया, मी हॉटेलमध्ये जात नाही पण आता प्रसंगाला जावं लागतं. आणि एवढ्या पावसात तो हॉटेलवाला जिलेबीन भजी काढत होता. असं तोंडाला पाणी येत होतं. आता येतं पण मी सध्या गोळावर भागलो. आणि तिथे एक माणूस आला, त्याने माझ्या समोर 4 प्लेट भजी खाल्ली आणि 1.5 पाव किलो जिलेबी एकट्यानं खाल्ली. माझ्या काय पोटात दुखलं नाही पण आता दिसलं ते सांगतो तुम्हाला. ऐका, किती खाल्ली जिलेबी? 1.5 पाव. ती साखरेच्या पाकात बुडवलेली खाल्ली आणि 1.5 पाव किलो जिलेबी खाल्ल्यानंतर तो हॉटेलवाल्याला म्हणला, 1 कप चहा ठेव बिगर शक्कर. दीड पाव किलो जिलेबी खाल्ल्यावर म्हणला 1 कप चहा ठेव बिगर शक्कर. असू दे, अशी मंडळी. ते गुलाबजामाची चव नुसते तळले आणि खाल्ले, वाईट लागतील का? नाही लागणार. पण ते जर साखरेच्या पाकात घोळले तर त्याची गोडी अधिक वाढते. गुरुवारे बॉय सांगायचे केवळ ज्ञान झालं, वाईट आहे का? नाही. पण त्या ज्ञानाला जर भक्तीचा पाक मिळाला त्याची गोडी विशेष आहे. म्हणून ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. म्हणून वासुदेव महाराजाचं ज्ञान परिपूर्ण आणि त्याला भक्तीचा जिव्हाळा सुद्धा लाभलेला असं परिपूर्ण जीवन म्हणजे वासुदेव महाराज. असं जीवन ज्ञानाचं परिपूर्णता, त्याच्यामध्ये भक्तीचा विशेष दृष्टांत द्यायचं. म्हणून जिथे जिथे भक्तीत, गीतेमध्ये भक्ती शब्द आला त्याला जोडून ज्ञानाची भूमिका आलीच. सगळे सांगत नाही, 1-2 श्लोक सांगतो. तेषाम सतत युक्तानाम नाही काय अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम. इथं पण नाही. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता. ज्ञानाची भूमी, नित्ययुक्त होऊन भजन करतात नित्ययुक्ता. म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. नमस्कार करा, त्यांना शरण जा. पण कोणाला? ज्ञानीनच तत्वदर्शीना. जो ज्ञानी आहे आणि तत्वदर्शी आहे. अनेक ठिकाणी सगळा विस्तार नको, पण जीवनात ज्ञानही पाहिजे आणि भक्तीही पाहिजे. याचा समन्वय ज्याच्या जीवनात आहे ते जीवन परिपूर्ण आहे. म्हणून पहा, धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध आहे आणि भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची, तोची दैवाचा पुतळा ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला. एक रामायणातला प्रसंग सांगून आपण थांबू. ऐका, रामायणात प्रसंग असा आहे, गोस्वामीजींनी रामप्रभूला ज्ञान म्हटलंय तर सीतेला भक्ती म्हटलंय. रामप्रभू कोण आहे? ज्ञान आहे. सीता कोण आहे? भक्ती आहे. आणि लक्ष्मण कोण आहे? वैराग्य. एके दिवशी वनामध्ये जात असताना एक झाड दिसलं आणि त्या झाडावर वेल गेलेली होती. रामप्रभू बाजूला बसले आणि सीतेला म्हणतात, सीते ते झाड किती भाग्यवान आहे ग, त्याला वेल मिळाली. सीता म्हणली, नाही हो, ती वेल दैववान आहे, तिला झाड मिळालं. विनाश्रयन शोभनते पंडित वनिता लता. नाही नाही सीते, झाड भाग्यवान आहे, त्याला वेल मिळाली. हे बोलायचं होतं एक, पण ही अन्योक्ती आहे. याच्यातून सांगायचं काय होतं? सीते, मी किती भाग्यवान आहे, मला तुझ्यासारखी वेल मिळाली जी झाडाला सोडतच नाही. आणि सीता म्हणत होती, मी किती भाग्यवान आहे, मला आश्रय करता तुमच्यासारखं झाड मिळालं. हे त्याचं तात्पर्य होतं. पण हे निमित्त, सीते झाड किती भाग्यवान आहे ग, त्याला वेल मिळाली. वेल म्हणते, सीता म्हणते, नाही नाही, वेल भाग्यवान आहे, तिला झाड मिळालं. दोघांचं भांडण लागलं. म्हणतात बाबा पती पत्नीचे भांडण होत असतात, ते खरंय का? मला माहित नाही म्हणून विचारतो जाणकारांना. तिथे सोडवण्याकरता लखनजीला विचारलं, का इकडे काय भांडण लागलं का? म्हणे झाड दैवाने की नाही त्याला वेल मिळाली. सीता म्हणते, भाऊजी खरं सांगा, वेल दैववाने तिला झाड मिळालं. आता लक्ष्मणाच्या डोक्यात प्रश्न आहे, झाड दैववान म्हणावं तर वहिनी नाराज आणि वेल दैववान म्हणावं तर दादा नाराज. कधी कधी असा प्रसंग येतो, नेमकं बोलावं काय? पण काही काही माणसं बोलायला फार चतुर असतात. त्या पंचतंत्रातली एक छोटी गोष्ट आहे. सिंह होता आणि त्याच्याकडे 3 मंत्री होते. एक माकड होतं, एक कोलं होतं आणि एक शेळी होती. म्हणजे तेव्हा सुद्धा महिला आरक्षित होती.
आता ती शेळी फक्त भारतातली होती का इटलीतली होती ते मला माहित नाही. शेळी तुम्ही कुठेही नेऊ नका, मला तसं म्हणायचं नव्हतं. आणि तुम्हाला जर तसं वाटत असेल तर मला तसंच म्हणायचं होतं. सिंह आणि सिंह सडलेलं जास्त आवडतं म्हणे सिंहाला. म्हणून तो चांगले तांदूळ सडवतो मग इडली करून खातो. सिंहाला सडलेलं जास्त आवडतं. ते सडलेलं खाऊन आल्याबरोबर शेळी म्हणजे अत्यंत स्वच्छ प्राणी. ते नाकाला पकडलं, साहेब जरा दात घास ना, घाण किती वास येतो. ते सिंहाला राग आला, त्याने खाल्ली शेळी. आता कोण कोण राहिलं? माकड आणि कोण. मग माकडाला विचार, का रे माकडा, माझ्या तोंडाचा वास येतो का? आता त्याला पहिला अनुभव जमेला होता, येतो म्हटलं की बाबा खातो. माकड लय हुशार. माकड म्हणलं, नाही साहेब, तुमच्या तोंडाचा बिलकुल वास येत नाही. प्रत्येक साहेबाजवळ असं एक माकड असतच. आणि ह्या माकडाने देशाचं वाटोळ केलंय, ध्यानात ठेवा. फक्त महाराज प्रत्येक पुढाऱ्याजवळ असतं असं नाही, महाराजवळ बी एक असं असतं. महाराज म्हणतात, नाही रे, आपण त्या सप्त्याला गेलो पाहिजे. महाराज तुम्ही का कमी आहेत का? पत्रिकेत नाव कुठे आहे? माकड. माकड असतात प्रत्येक. नाही नाही साहेब, तुमच्या तोंडाचा बिलकुल वास येत नाही. ते सिंह गरम डोक्याचं, त्याने माकडे खाल्लं. राहिलं कोण? कोल्याला विचारलं, का रे कोल्या, माझ्या तोंडाचा वास येतो का? कोलं म्हटलं, येतो म्हटलं तरी खातो, आणि नाही म्हणलं तरी खातो. कोलं मोठं हुशार, कारण या कोल्यानं ग्रॅज्युएशन बारामतीला केलेलं होतं. तिथं शिक्षण चांगलं, तुम्ही वेगळी अर्थ. ग्रॅज्युएट होतो कोलं, ग्रॅज्युएशन झालं. कोलं मोठं हुशार. कोलं म्हणे, काय करू साहेब, येतं म्हटलं तरी खातो, नाही म्हटलं तरी खातो. कोला म्हटलं, काय करू साहेब, काल बाजारात गेलो, आईस्क्रीम खाल्ली, सर्दी झाली, वास यायचाच बंद झाला. असं बोलण्याचं काय पाहिजे? चातुर्य पाहिजे. लखनजी म्हणजे मोठे चतुर. झाड दैववान म्हणावं तर वहिनी नाराज. ऐकताय ना? आणि वेल दैववान म्हणावं तर झाड नाराज. लक्ष्मणाने उत्तर फार गोड दिलं, म्हण दादा वहिनी, ते झाडही दैववान नाही आणि ती वेलही दैववान नाही. या दोन्हीच्या सावलीला जो बसलाय तो दैववान आहे. झाड म्हणजे रामप्रभू म्हणजे ज्ञान, केवळ ज्ञानानुष्ठान आहे, तो दैववान नाही. केवळ वेद म्हणजे भक्ती, केवळ भक्तिमय जीवन आहे, तोही दैववान नाही. मग जाणे आणि भक्ती, भक्ती आणि जाणे या दोन्हीचा समन्वय ज्याच्या जीवनात आहे तो दैववान आहे. हे दैववान कोण आहे? ज्ञानेश्वर माऊली. वादपूज्यपाद वासुदेवजी महाराज यांची जन्म शताब्दी हे निमित्त जसं आहे, दुसरं एक निमित्त स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज हे निमित्त आपल्या उत्सवाला आहे. स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराजांनी 1917 साली 4 खांब आपल्या हातात धरून ही संस्था रूपी इमारत बांधली. ते खांब म्हणजे स्वानंद सुख निवासी लक्ष्मणबाबा इगतपुरीकर, स्वानंद सुख निवासी बंकट स्वामी महाराज, स्वानंद सुख निवासी मारुती महाराज गुरव, स्वानंद सुख निवासी मामासाहेब दांडेकर अशा 4 शिष्यतम जवळ करून ही संस्था स्थापन केली. आणि त्या संस्थेचे 100 वर्ष नाही नुसते गेले, गौरवशाली 100 वर्ष गेली. हा शब्द आवर्जून घ्यावा वाटतो. अशा गौरवशाली म्हणजे या संस्थेनं काय केलं महाराज, या संस्थेने आज गडी कपारामध्ये जे टाळ वाजतात, वारकरी संप्रदायाचा प्रसार दिसतो, त्याचं 99% श्रेय सद्गुरु जोग महाराजाच्या परंपरेला जातो. हे कथा मी फक्त काही लोकांना वाईट वाटू नये म्हणून ठेवलं. 99%
श्रेयस जोग महाराजांच्या परंपरेला जातं. काही दिवसापूर्वी कोकणात कार्यक्रमाला गेलो होता. असा पर्वत होता एवढं ते गगनबावडा बावडा कोल्हापूरच्या पुढे गेलो आणि एवढं निर्जन ठिकाण, गाडी सुद्धा जिथं जात नाही, जिथे मोबाईलला अजून रेंज नाही असं ठिकाण. मग कारण मोबाईलला रेंज नाही हे म्हणण्याच्या पाठीमागं माझं कारण आहे, कारण जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्याची गोष्ट हीच आहे सध्या. अरे मोबाईलला रेंज नाही असा कोणता देश असेल, तू असं कोणतं गाव असेल म्हणजे एवढं दुर्गम ठिकाण. आणि एवढ्या दुर्गम ठिकाणी एसटीत उतरलो. 3 किलोमीटर ते गाव होतं. तेव्हा मी एसटीनंच प्रवास करायचो, तेव्हा मी बरा होतो तेव्हा, कारण पायी चालायचो. 3 किलोमीटर चालत गेलो आणि एका डोंगराच्या कोपऱ्यामध्ये टाळाचा आवाज आला. हरिपाठ चालू होता. 7 5 3 दशकाचा मेला. ते दळचा काय होत असतो, ल होतो. 7 5 3 दशकांचा मेला हरिपाठ चालू होता. मी सहज त्या माणसाला विचारलं, का हो इथं हरिपाठ? हो महाराज, 35 वर्ष झाली हरिपाठ चालू अखंड रोज न चुकता. मी कोणी चालू केला? म्हणजे महाराज संस्थेचे माझे विद्यार्थी होते, त्यांनी चालू केलेला आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं किती व्यापक कार्य आहे परंपरेचं, किती व्यापक कार्य आहे. महाराज ज्यांची कसलीच योग्यता नाही, कसलीच योग्यता नाही, ना व्यवहारिक ना पारमार्थिक, पण अशा नाही सर त्याच्या परंपरेने केलं, ती परंपरा म्हणजे जोग महाराजांची परंपरा आहे. मी दुसऱ्याच नाही सांगत, मी माझं स्वतःच सांगतो. मी अशा परिवारातला माणूस आहे. अजून माझ्या वडिलाच्या नावावर 1 गुंठा जमीन नाही, एवढ्या गरीब घरचा आहे, एवढ्या गरीब घरचा आहे. परमार्थाचे संस्कार मनावर आमच्या 7 पिढ्यात कोणी माळकरी नाही, 7 पिढ्यात कोणी माळकरी नाही. मी सुद्धा 8वी पर्यंत भरपूर, पण माझी या संचिताचा ठेवा त्याने हे वाट दाविली देवा. महाराज मोठा भाग्याचा उदय, परमार्थाचे पावलं भेटली. आणि सगळ्यात महत्वाचं मी भाग्यवान समजतो, सद्गुरु जोग महाराजाच्या परंपरेचं पायक होण्याचं भाग्य लाभलं. आज अशा परिवारातला आज महाराष्ट्रात कान्याकोपऱ्यामध्ये जाऊन ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व कार्य जोग महाराजांचं आहे. आता कितीतरी पैलू मला सांगता येतील, पण वेळ संपलेली आहे. टाइम इज मनी बट नॉट पाणी. वेळेला महत्व दिलं पाहिजे. आधीच 10 मिनिटं जास्त झालेले आहेत, म्हणून जास्त विस्तार न करता ज्यांच्या जन्मशताब्दीबद्दल हा उत्सव आहे त्यांच्याविषयी विनम्र भाव व्यक्त करतो. त्याही महात्म्याच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो. आणि ज्या परंपरेमध्ये आपण सर्व अनुबद्ध आहोत, अशा सद्गुरु जोग महाराजाची परंपरा, त्या परंपरेचे शताब्दी महोत्सवी वर्ष, त्याही परंपरेला त्रिवार वंदन करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. या ठिकाणी उपस्थित सर्व भाविक मंडळी, वारकरी शिक्षण संस्थेवर सद्गुरु वासुदेव महाराज या परंपरेवर निष्ठांत प्रेम करणारी अनेक परिसरातील भाविक मंडळी आहेत. सर्वांविषयी सद्भावना व्यक्त करतो. उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या मृदंगाची कला, मृदंगाचं वादन प्रसिद्ध आहे, अशी परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुतुल्य ज्येष्ठ गुरुबंधू आमचे एकनाथजी महाराज कोष्टे, ज्ञानेश्वरी कंठभूषण. नुसतं पकवाज वाजवतात असं नाही, त्यांनी ज्ञानेश्वरी पूर्ण पाठ केलेली आहे. ज्ञानेश्वरी पाठ आहे. आणि ज्ञानेश्वरीचं पारायण नेमकं काय असतं, मला वाटतं तुम्ही गेल्या 4 दिवसापासून अनुभवताय. या ठिकाणी ज्ञानेश्वरीचे उच्चार कसे, ज्ञानेश्वरी किती आदरानं म्हणायची असते. ज्याने आपलं जीवन ज्ञानेश्वरीमय बनवलं, असे कलात्मक जीवन असून सुद्धा साधनानिष्ठ जीवन, असे आमचे पूज्य एकनाथजी महाराज. त्याचप्रमाणे गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे, असे पंढरनाथजी महाराज आरू. काय तुमचं भाग्य आहे महाराज. खरंच आल्यानंतर भाऊ बोलले मला की आमचे विठ्ठल महाराज कोरडे एक एक माणूस वेचून आणतात, एक एक माणूस वेचून आणतात. मग म्हणजे एक एक माणूस कसा वेचून, वाजवायला कोण ज्याची ज्ञानेश्वरी पाठ, आणि गायला कोण ज्याचा गाथा पाठ. पंढरनाथ महाराज यांनी गाथेच्या परीक्षा दिलेल्या आहेत, आणि आवाजाच्या बाबतीत तर विचारूच नका. म्हणून मी एक कायम सांगत असतो, आमचे पंढरी महाराज जर गाऊ लागले तर डोळे उघडे ठेवून कधी ऐकू नका. मी सांगतो म्हणून अनुभव घ्या. डोळे उघडे ठेवून कधीच ऐकू नका. डोळे झाकान ऐका. नाही तुम्हाला भाव समाधी लागली तर नाव बदलून ठेवी. फक्त एक आहे, स्वराचं ज्ञान पाहिजे. महत्वाचं. कारण स्वरांचं ज्ञान सगळ्यालाच कळतं असं नाही.
बनारस घराण्यातल्या फार मोठ्या गायिका आहेत ज्यांचं नाव गिरिजा देवी आहे. ह्या लहान होत्या आणि बडे गुलाम अली खान सकाळचे 2:30 वाजले होते आणि ललत राग गात होते आणि लहान 3 वर्ष 5-6 वर्षाची पोरगी एकटक ऐकत होती आणि तिच्या डोळ्यातून धारा येत होत्या. बडे गुलाम अली खान गाणं थांबवलं आणि विचारले किसकी बच्ची है. गिरिजा देवीचे वडील म्हणले हुजूर मेरी बेटी है. कुछ गलती हो गई हुजूर. नहीं नहीं इसे गाना सिखाना. बोले क्यों. ये स्वर का दर्द जानती है इसीलिए इसे गाना सिखा. ही स्वराचा दर्द जाणते असा माणूस पाहिजे तर म्हणजे हे कंसातलं ध्यानात ठेवा. असा आमच्या पंढरी महाराजांचा आवाज. आणि गुरुवर्य तात्या स्वभावाच्या बाबतीत कसे आहेत हे सर्वांना माहिती आहे. पण तात्या सुद्धा ज्यांच्याबद्दल मोठ्या आदरानं ज्यांचं गाणं आणि वाजवून ऐकतात असे 2 महात्मे आहेत. म्हणजे एक सांगू का, वारकरी संप्रदायाच्या कसाला उतरलेले गायक आणि कसाला उतरलेले वादक असे तुम्हाला लाभले हे परम भाग्य. गुरुतुल्य ज्येष्ठ गुरुबंधू पंडित महाराज आरू, आमचे कोमल सिंग महाराज, सर्व महाराज मंडळी, सर्वांचा नाव निर्देश करत नाही. आणि या सर्वांच्या दर्शनाचा योग, तुमच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला असे परम आदरणीय परमश्रद्धेय विठ्ठलजी महाराज कोरडे पूज्य बाबांनी गावातही फार मोठं कार्य इथं आज उभं दिसतंय. जसं महाराजांचं कार्य इथल्यापेक्षा पुण्यामध्ये विशेष तुम्हाला दिसून येईल. जे संसारामध्ये दिवसभर काबाड कष्ट करतात आणि संध्याकाळी भजन करतात. वेळ मिळेल बाया घरातली कामं उरकून दुपारच्या वेळेत भजन करतात. म्हणून अशी भजन 35 ते 40 भजन मंडळ बाबांनी घडवली. आणि खडतर साधनेतून महाराज काम करताना लाज धरली नाही. ऑटो रिक्षा चालवला. स्वतःच्या उदरनिर्वाहाचं साधन भजन न बनवता का जयाचे साधन काय भजन संसाराचेच साधन असं न करता उदरनिर्वाह करता ऑटो रिक्षाही वेळ प्रसंगी चालवला आणि आपल्या भजन कार्य वाढवलं. म्हणून एक आहे मला वाटतं खरे दाते विठ्ठल महाराज आहेत. कारण दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. म्हणून त्यांचं कार्याची एकच पावती देतून आता सेवा संपवतो. महाराज जवळजवळ आज पुण्याहून 40 ते 50 मंडळी इथे आलेली आहेत. खरं सांगा दिवाळी सोडून जाण्याची हिंमत कोणाची आहे सांगा. ज्याच्या घरात कोण नाही त्याला दिवाळी घरची सोडू वाटणार. आता आमच्या महागण पुढं फुकुटा उड तरी आम्ही दिवाळी 3 दिवस घरी होतो. पण एवढी वैभवातली माणसं, एवढ्या मोठ्या मोठ्या परिवारातली माणसं सगळा त्याग केला आणि ती इथं आली. कारण त्यांना खरी दिवाळी कळाली. तू का म्हणे त्यांच्या घरची उष्टावळी ते मज दिवाळी दसरा सण. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा, प्रेम नवाळी मज झाली दिवाळी, काळे वनमाळी घरा आले गे माई. खरी दिवाळी यांना कळाली. म्हणजे एक सांगतो, म्हणजे पुण्याची आलेली मंडळी बाबा यांच्याबद्दल वाक्य बोलतो. बाबाच्या चरणी त्रिवार दंडवत की त्यांनी अशी माणसं घडवली जे संसाराचा मोह त्यागून परमार्थाचा आनंद लुटण्याकरता इथं आली. आणि त्यांच्याही चरणी दंडवत घालतो की तुमच्यासारखी मंडळी घडली म्हणून तुमच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. बाबांच्या मुळे इथे येणं घडलं म्हणून त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करून जे काही अभंगावर बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर यांचं आहे. यांच्या पवित्र पदकमली आणि या दोन्ही महात्मे वासुदेव महाराज जोग महाराज या दोन्ही परंपरेच्या महात्म्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करून वाणीला पूर्णविराम. एकदा सर्वांनी हाताने टाळी मुखाने तुकोबरायचं नाम चिंतन करायचंय. चिंतन सेवा समाप्त. नंतर वासुदेव महाराजांचं जे भजन यांच्या परंपरेत आहे ते भजन होईल आणि सेवेला पूर्णविराम. क्रम असा राहील, आधी टाळीला सुरुवात आणि मग भजनाला सुरुवात. टाळी सुरू. एक मिनिट अशा भुईमुगाच्या शेंगा पाखडल्याने नाही वाजवायच्या, एका तालात वाजवायच्या. पुरुष मंडळीने हात वर करून वाजवायच्या. ज्या स्त्रियांना वाटतं आपणही हात वर करावे त्यांनी हात वर करायचे. कॅमेऱ्यावाल्याने त्यांच्यावर कॅमेरा फिरवायचा. मग बघा कसे हात नीट होतात बघा. हात सरळ वर करा, सरळ करा महिलाही पूर्ण. आणि टाळी सुरू. इकडे पहा माझ्याकडे.